हा चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे स्पर्धा परीक्षेतील विज्ञान. स्पर्धा परीक्षेतील विज्ञान आपण बघणार आहोत आणि एक एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. आणि खास करून आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले ते प्रश्न आज आपण घेऊया. आज पहिल्या भागामध्ये आपण स्पर्धा परीक्षेचे जे जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले तर ते एक एक प्रश्न आपण बघूया. तर सुरुवात करूया आपण आज स्पर्धा परीक्षेच्या या विज्ञान याच्यासाठी. जसे आपले मराठीचे चांगले व्हिडिओ आहेत तसे आपण स्पर्धा परीक्षेचं विज्ञान देखील अतिशय छान बनवणार आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आणि शक्य असल्यास तुम्ही याला आपला चॅनल जे आहे तो सबस्क्राईब देखील करायचा आहे, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो मी, एकदम सोपा प्रश्न. तुम्ही सर्वांनी सांगायचा आहे की हवेचा जो दाब आहे, हवेचा दाब म्हणजे काय? हवेचा प्रेशर. तर हे प्रेशर मोजण्यासाठी काय वापरलं जातं, म्हणजे कोणतं एकक वापरलं जातं? जसं आपण अंतर मोजण्यासाठी मीटर वापरतो, किंवा वजन मोजण्यासाठी आपल्याला वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम वापरतो, किंवा आपण समजा पाणी प्यायचं असेल, पाणी मोजायचं म्हणजे लिक्विड द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण काय वापरतो? लिटर वापरतो. तर याच पद्धतीने हवेचा दाब मोजायचा आहे. हवेचा दाब किती आहे, हवेचा प्रेशर किती आहे, आहे की नाही? मग तुम्ही म्हणा सर हवेचा प्रेशर काय असतो? हवेचा प्रेशर म्हणजे काय? आता समजा खाली एक पोतं आहे, त्याच्यावरती असे दोन, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असे 10 पोते ठेवले. सगळ्यात जास्त खालचं जे पोतं आहे ना, या पोत्यावर काय असेल? सगळ्यात जास्त दाब असेल. सगळ्या वरच्या 9 पोत्यांचं वजन कुठं असेल? खालच्या पोत्यावर असेल, बरोबर की नाही? तसं आपल्या हवेचे जे थर आहेत, हवेचे असं थर असे थर असतात. मग हवेचा जो दाब आहे वरून म्हणजे वरती सगळ्यात कमी असेल आणि खालच्या हवेवर काय असेल? भूपृष्ठालगत जी हवा असेल तिथं काय असेल? सर्वात जास्त असेल. मग त्याच्यामुळे आपण जर ज्यावेळेस टेकडीवर वगैरे जातो त्यावेळेस आपल्याला अन्न शिजवायचं असेल तर आपल्याला प्रेशर कुकरचा वापर करावा लागतो, कारण उंच ठिकाणी हवेचा दाब काय असतो? कमी असतो. मग हा हवेचा दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात असा प्रश्न आहे. तर कोणतं उपकरण वापरतात? बॅरोमीटर. तर हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे वापरलं जातं. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरलं जातं? बॅरोमीटर वापरलं जातं. आणि मग हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे? बाष्पाचं प्रमाण, मग ते बाष्पाचं प्रमाण मोजण्यासाठी काय वापरलं जातं? हायग्रोमीटर. बरोबर, बाष्पाचं प्रमाण मोजण्यासाठी आपल्याला हायग्रोमीटर वापरलं जातं. काय? हायग्रोमीटर. हा मी प्रश्न आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर. त्याच्यानंतर हवेतील आर्द्रता म्हणजे काय? पाण्याचं प्रमाण, बाष्पाचं प्रमाण किती आहे हे शोधण्यासाठी काय वापरलं जातं? हायग्रोमीटर वापरलं जातं. आणि जर तुम्हाला भूकंपाची तीव्रता मोजायची असेल, किती रिश्टर स्केलचा झाला, तर त्याच्यासाठी काय वापरलं जातं? सिस्मोग्राफ. काय वापरलं जातं? सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफ कशाला वापरला जातो? बोला, कशाला? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. आणि विद्युत धारा किती वाहते हे याच्यासाठी एमीटर. काय केलं जातं? एमीटर. ओके, मग बघा हवेचा दाब, त्याच्यानंतर आर्द्रता, त्याच्यानंतर सिस्मोग्राफ कशासाठी वापरला जातो? भूकंपाची तीव्रता. एमीटर कशासाठी वापरला जातो? विद्युत धारा. ओके, हा एक असा एक प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे कार्बन डेटिंग. ही संकल्पना म्हणजे कशावर आधारित आहे? कार्बन डेटिंग काय आहे? कार्बन डेटिंग कोण सांगतं? कार्बन डेटिंग आहे ना, C14. हे कशासाठी वापरलं जातं? तर कार्बन डेटिंग ही असं आहे की एखादी वस्तू, म्हणजे आता समजा फार पूर्वीच्या काळचं 1000-2000 वर्षापूर्वीचा एखादा सांगाडा सापडला, आपण तो का असं म्हणतो का हे 4000 वर्षापूर्वीचा आहे, 20 असं अंदाजे नाही म्हणत. तर त्याच्यासाठी ही जी कार्बन डेटिंग C14 ही जी पद्धत आहे ही पद्धत वापरली जाते. याला अर्ध आयुष्यकाल म्हणजे काय? इतक्या वर्षात त्याचा कार्बन अर्धा गेला. अशा पद्धतीने हे कार्बन डेटिंगने आपल्याला वस्तूचं वय मोजता येतं. काय मोजता येतं? वस्तूचं वय मोजता येतं. आता समजा एखादं झाड आहे, झाडाचं वय मोजायचं असेल तर आपण झाडाचं वय कसं मोजतो? बरोबर, जर आपण एखादं झाड आहे ना, झाड जर असं समजा कापल्यानंतर इथं असे याचे वलय आलेले असतात, असे वलय असे गोल गोल हे झालेले असतात, बरोबर आहे का नाही? तुम्ही झाड असं कापलेलं झाड बा, हे जेवढे वलय झालेले असतात तेवढं झाडाचं वय असतं. म्हणजे काय? त्याच्यात एक वलय असेल तर 1 वर्षात, एका वर्षात 1 वलय पडतं. म्हणजे झाडाचं वय त्याच्या खोडाभोवती असणाऱ्या वर्तुळावरून, आणि एखाद्या वस्तूचं वय फार पूर्वीचं, कितीतरी हजारो वर्षापूर्वीची वस्तू आहे, तर ती वस्तूचं वय शोधण्यासाठी आपल्याला काय वापरता येतं? कार्बन डेटिंग. ओके, त्याच्यानंतर
रक्तदाब. रक्तदाब कशासाठी मोजला जातो रक्तदाब सांगा. ब्लड प्रेशर. आपला ब्लड प्रेशर किती असतो 80 ते 120. कमीत कमी 80, जास्तीत जास्त 120. मग ब्लड प्रेशर कशाने मोजला जातो बोला. स्पिग्मोमॅनोमीटर. काय स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर. रक्तदाब हा कशाने मोजला जातो स्पिग्मो. बघा स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर. ओके. तर हे स्पिग्मोमॅनोमीटरने आपल्याला काय करता येतं आपला रक्ताचा दाब किती आहे. जसा हवेचा दाब बॅरोमीटरने तसा रक्ताचा दाब कशाने मोजला जातो स्पिग्मोमॅनोमीटर. त्याच्यानंतर तापमान हे आपल्याला तापमापक जर असेल तापमान असेल आपल्या शरीराचं तर ते कशाने व्हेरी गुड थर्मामीटर. काय थर्मामीटरने तापमान मोजलं जातं. थर्मा म्हणजेच उष्णता. थर्मा म्हणजेच काय उष्णता. मग थर्मामीटरने काय मोजलं जातं तापमापक. ओके. बॅरोमीटर तर माहितीये. आता दुधाची जी घनता आहे दुधाची घनता कशाने मोजली जाते लॅक्टोमीटर. दुधाची घनता ही कशाने मोजली जाते लॅक्टोमीटर. दुधाची घनता दूध किती शुद्ध आहे किती चांगलं आहे तर त्याच्याने लॅक्टोमीटरने आपल्याला ते मोजता येतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न औष्णिक विद्युतचा विचारलेला. औष्णिक विद्युत कोठे आहे. औष्णिक विद्युत म्हणजे काय पाणी असतं. पाणी तापवलं जातं त्याची वाफ होते आणि वाफेवरून ते टर्बाईन्स काय करतात गोल गोल फिरतात आणि त्याच्यापासून वीज तयार होते. तर ते कुठं कुठं आहे तर आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक लहरीला आहे. कुठे आहे ते एक लहरीला आहे. अशा भरपूर ठिकाणी आहे. अकोल्याजवळ आहे पारस. त्याच्यानंतर आता हे प्रकरण घडतंय कोणतं मुंडे साहेबांचा जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये परळी आहे की नाही. दगडी कोळसा जाळला जातो आणि त्याच्यावरची ते पाणी तापवलं तर ते राखेचं काहीतरी हे होतं बघा. तर याला म्हणतात औष्णिक ऊर्जा. त्याच्यानंतर जर समजा सोलर प्लेट असेल तर त्याला सौर ऊर्जा. तर ते आता पवन विद्युत आहे बघा. पवन विद्युत म्हणजे पाते फिरवले जातात आणि त्याच्यापासून वीज तयार होते तर त्याला काय म्हणायचं पवन विद्युत. ओके. असे सौर विद्युत पवन विद्युत औष्णिक विद्युत जलविद्युत म्हणजे वरून असं पाऊस याचं पाणी पडतं धरणाचं पाणी वरून सोडलं जातं ते टर्बाईन्स गोल फिरतात आणि त्याच्यापासून वीज तयार होते त्याला जलविद्युत म्हणतात. काय म्हणतात जलविद्युत असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आलेला आहे की रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतं तर नाही स्वादुपिंड हे इन्शुलिन सिक्रेट करतं. रक्त गोठण्याचं जे आहे तर ते रक्तपट्टिका. कोणतं व्हेरी गुड रक्तपट्टिका आहे की नाही. तर आपलं ज्यावेळेस आपण एखादं जखम होते जखम झाल्यानंतर भळभळ रक्त व्हायला लागतं. मग त्यावेळेस त्या रक्तपट्टिका काय करतात ते रक्त काय करतात कोॲग्युलेट करतात म्हणजे हे करतात बरोबर आहे. व्हिटॅमिन जर के चा अभाव असेल खास करून श्रीमंत लोकांना व्हिटॅमिन के चा अभाव असतो म्हणून त्यांना त्यांचं रक्त हे होतं. तुम्हाला असाही प्रश्न विचारले श्रीमंत लोकांना कोणता आजार होतो तर कोणता रक्त त्यांचं गोठत नाही. ओके. तर तो एक प्रश्न आला. त्याच्यानंतर ध्वनीची तीव्रता. ध्वनी आता आपण म्हणतो ध्वनी कसा मोजला जातो आपण जसं मीटर मध्ये मोजतो आपण बरोबर आहे का नाही. मग ध्वनी कसा मोजला जातो तर ध्वनी मोजण्यासाठी लागतं डेसिबल. कोणतं डेसिबल. किती डेसिबलचा आवाज आहे का नाही किती डेसिबलचा आवाज आहे याच्यावरून डेसिबलच्या साहाय्याने ध्वनीचं एकक म्हणजे ध्वनीच्या तीव्रतेचं एकक आहे डेसिबल. त्याच्यानंतर तुम्हाला काही संज्ञा विचारल्या जातात. संज्ञामध्ये हे खास करून हे जे प्रश्न आहे ना हे प्रश्न आतापर्यंत सर्वाधिक वेळा विचारलेले प्रश्न आहेत म्हणून हे प्रश्न आपण पहिल्या लेक्चर मध्ये घेऊया आणि मग नंतर पुढे फिजिक्स घेऊ केमिस्ट्री घेऊ बायोलॉजी घेऊ. ओके. एक आपण घेऊया. तर तुम्हाला विचारलं गेलेले की सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती कोणती सोन्याला म्हणतात ऑरम. काय म्हणतात ऑरम म्हणतात म्हणून सोन्याची संज्ञा आहे एयू. आता बरेच मॅग्नेशियमची एमजी आहे. आता सोन्या कोणत्याही मूलद्रव्याची संज्ञा घेताना आता समजा मॅग्नेशियम असा शब्द आहे मॅग्नेशियम एमजी बरोबर. तर पहिलं अक्षर हे कॅपिटल घेतलं जातं दुसरं अक्षर या तिसरं अक्षर हे छोटं घेतलं जातं एमजी बरोबर. आणि काहींची एक अक्षरी देखील आहेत. ऑक्सिजनची ओ कार्बनची सी बरोबर आहे का नाही. तसं मॅंगनीजची एमएन आहे. मॅंगनीजची काय आहे एमएन आहे. मॅग्नेशियमची एमजी आहे. परंतु सोने जे आहे ना सोन्याला इंग्रजीमध्ये गोल्ड म्हणतात. मग पोरं काय करतात गोल्डला जी म्हणतात. तर गोल्ड हे त्याचं जे आहे त्याचं लॅटिन नाव जे आहे ऑरम आहे म्हणून त्याची संज्ञा आहे एयू. चांदी आहे ना चांदीचं बी विचारलं जातं अर्जेंटिनम म्हणतात. तिला काय म्हणतात अर्जेंटिनम
आणि अर्जेंटिना म्हणून त्याची संज्ञा आहे एजी. काय आहे? एजी. पारा आहे ना, पाराला हायड्रार्जिरम असं म्हणतात, म्हणून पाऱ्याची संज्ञा आहे एजी. काय आहे? एजी. टंगस्टन आहे ना, टंगस्टन ते बल्ब मध्ये असते बघा, बल्ब मध्ये अशी तार असते बघा, त्या आहे का नाही, तर टंग हा जुना दिवा, तर त्या टंगस्टनची जी संज्ञा आहे ना ओल्फ्राम म्हणतात त्याला. टंगस्टनला काय म्हणतात? ओल्फ्राम. म्हणून त्याची संज्ञा काय आहे? डब्ल्यू. काय आहे? डब्ल्यू आहे. म्हणजे अशा काही वेगळ्या ज्या संज्ञा वेगळ्या आहेत अशा संज्ञा त्याच्यामध्ये तुम्हाला विचारल्या जातात. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती? 1 हॉर्स पॉवर म्हणजे, हॉर्स म्हणजे घोडा, पॉवर बरोबर 746 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती? 746 वॅट. पण तुम्हाला असं विचारलं जातं 10 हॉर्स पॉवर म्हणजे किती? 3360. काय याला 10 ने गुणायचं, 7460. जेवढी आता 5 हॉर्स पॉवर म्हणजे काय, याला 5 ने गुणायचं. 4 हॉर्स पॉवर मग 3 हॉर्स पॉवर म्हटलं याला 3 ने गुणायचं. काय अवघड आहे का? हॉर्स पॉवर याला मराठीमध्ये अश्वशक्ती म्हणतात. अश्व म्हणजे घोड्याची शक्ती, याला अश्वशक्ती असं म्हणतात, हॉर्स पॉवर असं म्हणतात. आणि हा 1 हॉर्स पॉवर ही जी आहे, आपण मोटार वगैरे बसवतो का नाही, पाण्याची मोटार वगैरे, तर त्याला किंवा एखाद्या कारखान्यामध्ये ज्या मोटारी असतात तर ह्या हॉर्स पॉवर याचं हे असतं. आता शक्ती जी आहे, शक्तीचं एकक आहे कार्य भागिले काल, असं हे आहे. शक्तीचं एकक वॅट आहे. काय आहे? शक्ती कशामध्ये मोजली जाते? वॅट मध्ये मोजली जाते. ओके. आणि वॅट त्यालाच म्हणतात जूल भागिले सेकंद. जूल भागिले सेकंद म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला काय मोजता येते? हॉर्स पॉवर अश्वशक्तीमध्ये आपल्याला हे मोजता येतं. ओके. त्याच्यानंतर तुमचा जो तेजस्वी शुद्ध हिरा आहे, हिरा आहे माहिती का, नाव तर ऐकले ना, हिरा बरोबर नाही. तर हिरा शुद्ध तेजस्वी शुद्ध हिरा जे आहे, तर हा डायडॅश आहे असं विचारलं जातं. तुम्ही त्याच्यामधून विद्युत जाते का जात नाही का थोडीफार जाते, अशात का तो जळतो, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. तर शुद्ध हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. काय आहे? विद्युत दुर्वाहक आहे. म्हणजे त्याच्यामधून वीज वाहून नेली जात नाही, तो तापत देखील नाही. लक्षात ठेवा, काच आणि हिरा जर ठेवला तर काच लवकर तापून जातो, हिरा तापत नाही. म्हणजे हिरा त्याला डायमंड सगळ्यात कठीण असं मूलद्रव्य आहे हिरा. जे हिरा आहे तर सर्वात, आणि आता डुप्लिकेट हिरे सुद्धा तयार करायला लागले उच्च तापमानावर, ते याच्यावर हे करून, तर ते आता डुप्लिकेट हिरे देखील तयार करायला लागले. तर त्याच्यामध्ये कार्बनचे 4 अणू असतात. आलं का लक्षात? मग आता तुम्ही म्हणाल दुर्वाहक म्हणजे काय? आता शुद्ध पाणी जर असेल बरं का, शुद्ध पाण्यामधून वीज वाहून नेली जाऊ शकत नाही. पण पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर मग मात्र, आता बघा विहिरीमध्ये जर समजा साप पडलेला असेल तर शेतकरी काय करतात, तो मारायसाठी काय करतात, त्याच्यामध्ये मीठ टाकतात, मिठाची गोंद सोडून देतात, मग ते विरघळलं का मग त्याच्यामध्ये करंट सोडतात आणि मग तो साप मारला जातो. बरोबर आहे की नाही? परंतु शुद्ध पाण्यामध्ये त्याला करंट लागत नाही. शुद्ध पाणी हे विद्युत दृष्ट्या काय दुर्वाहक आहे. त्याच्यानंतर रबर, आपण एखाद्या इलेक्ट्रिसिटीचं काम करत असेल तर रबराची चप्पल पायात घालून आपण काम करायचं, म्हणजे आपल्याला शॉक बसणार नाही. ओके. त्याच्यानंतर प्लास्टिक मधून सुद्धा वीज वाहून नेली जात नाही. हे विद्युत दृष्ट्या काय आहेत? दुर्वाहक आहे. मग आता कार्बनचं सर्वात शुद्ध रूप जर विचारलं तर हिरा, आणि हिरा हा विद्युत दृष्ट्या काय आहे? दुर्वाहक आहे. त्याच्यामध्ये त्यावर कशाचाही परिणाम होत नाही. जर समजा तुम्ही लोखंड बाहेर ठेवलं तर त्याच्यामध्ये काय, त्याचा आयर्न ऑक्साईड तयार होतं, म्हणजे ऑक्सिजनचा संपर्क येतो पाऊस पडल्यानंतर आणि त्याचं गंज पकडतो. बरोबर का नाही? तसं हिरा जर बाजूला बाहेर ठेवला, त्याच्यावर ऍसिड रेन होऊ द्या, काही ऍसिड होऊ द्या, बेस होऊ द्या, आम्ल अल्क, याचा कुठलाही परिणाम या शुद्ध हिऱ्यावर होत नाही. आता शुद्ध कार्बनवर उच्च तापमानावर दाब देऊन आता कृत्रिम हिरा तयार करता येतो. काय सांगितलं मी? शुद्ध कार्बनवर काय सांगितलं? शुद्ध कार्बनवर दाब देऊन उच्च तापमान म्हणजे प्रचंड असं तापमान तापवून कृत्रिम हिरे आता तयार केले जातात. आणि कार्बनचे 4 अणू असतात कशामध्ये? हिऱ्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की मानवी शरीराचं तापमान किती? मानवी शरीराचं तापमान किती असतं? 37 अंश सेल्सिअस, म्हणजे 36.9 डिग्री सेल्सिअस. 36.9 डिग्री सेल्सिअस म्हणजे जवळपास 37 अंश सेल्सिअस. आणि विशेष म्हणजे माणसाच्या शरीराचं तापमान हे नेहमी सारखंच असतं. ते उन्हाळ्यात असो, हिवाळ्यात असो, नाही तर पावसाळ्यात असो. जर त्याला काही एखादा आजार झाला तरच त्याचं वाढेल, किंवा थंडी वाजून आली तर कमी होईल. परंतु कोणत्याही तापमानामध्ये इतर प्राण्यांचे तापमान जे आहे, शरीराचं तापमान, हे कमी जास्त होतात. पण माणसाच्या शरीराचं तापमान हे 37 अंश सेल्सिअसच असतो. त्याच्यावर वातावरणाच्या तापमानाचा काही परिणाम होत
नाही. ओके, तर तुम्हाला अजून एक विचारलंय, विजेचा जो दिवा असतो, विजेचा दिवा, बरोबर का नाही, विजेचा दिवा बघा, अशी तार असते बघा, पूर्वीच्या काळी असा काचेचा असा बल्ब असायचा, बरोबर का नाही. तर त्याच्यामध्ये काय आधी टंगस्टनची तार असायची. कोणती? टंगस्टनची तार असायची. टंगस्टनची संज्ञा कोणती आहे? डब्ल्यू. वोल्फ्राम म्हणतात म्हणून त्याची संज्ञा आहे डब्ल्यू. ही टंगस्टनची तार का बरं असायची? कारण हिचा जो तापमान आहे 3000 अंश सेल्सिअस. आता पाणी 100 अंश सेल्सिअसला ताप उकळायला लागतं. पाणी किती? 100 अंश. तर याचं वाफ होण्याचं जे तापमान आहे किती? 3000 डिग्री. किती? 3000 डिग्रीला. त्याच्यामुळे किती तापवला तरी ते वितळत नाही, त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे अति तापमान असून देखील दिव्यामधील टंगस्टनचं हे म्हणजे खूप तापमान जरी असेल 3000च्या वरती गेलं तरच ते काय होतं, त्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवनी ती तार तुटते. बरोबर. मग तुम्हाला असं विचारलं की टंगस्टनची तार का वापरतात? कारण तिचा जो तापमान बिंदू आहे तो ते किती आहे? 3000. किती आहे? 3000. आणि याच्यामध्ये बघा, ह्या तुम्हाला असं विचारलं जातं, हा जो विद्युतचा दिवा आहे याच्यामध्ये कोणता वायू भरलेला असतो? बरोबर, नायट्रोजन आणि आर्गॉन. कोणता? नायट्रोजन आणि आर्गॉन भरलेला असतो. कोणता? नायट्रोजन आणि आर्गॉन ही वायू याच्यामध्ये भरलेली असतात. नायट्रोजन काय करतो? तो थंड ठेवतो. ओके, जास्त तापू देत नाही. त्याच्यामुळे नायट्रोजन आणि आर्गॉन ह्या दिव्यामध्ये भरलेला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच काय? हरितगृह परिणाम. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? हरितगृह परिणाम. हा वातावरणाचा परिणाम असतो. काय असतो? वातावरणात. बरोबर की नाही, कार्बनचं प्रमाण जे असतं ते तिथं हे केलं जातं, त्याच्यामुळे तापमान हे शोषून घेतलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला कोरोनाचा एक प्रश्न आलेला आहे की आरटीपीसीआर. आता आरटीपीसीआरचा प्रश्न आता येणार नाही, पण ते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिएक्शन, आरटीपीसीआर. आरटीपीसीआरचा लॉंग फॉर्म काय आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर. काय? पॉलिमर चेन रिएक्शन असे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिएक्शन असं या आरटीपीसीआर ला म्हटलं जातं. ही कशाची टेस्ट आहे? कोरोनाची. कशाची टेस्ट आहे? कोरोनाची टेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न आहे, निकट दृष्टिता. निकट दृष्टिता म्हणजे काय? जवळचं दिसत नाही. आणि दूरदृष्टीला म्हणजे दूरचं दिसत नाही. बरोबर. तर निकट दृष्टिता हा जो दोष आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला चष्मा लावा लागतो. बरोबर आहे का नाही? आता खास करून जे आता माझा जो चष्मा आहे, आता मला हे जवळचं जर समजा असं वाचायचं असेल ना एकदम जवळचं, तर थोडीशी अडचण येते. म्हणजे हा माझा जो चष्मा आहे हा निकट दृष्टिताचा आहे. कशाचा आहे? निकट दृष्टिताचा हा चष्मा आहे. आणि मग याला हा बाहेरून वक्र असलेला म्हणजे बहिर्वक्र चष्मा वापरतो. किती? कोणता? बहिर्वक्र. आणि दूरदृष्टिता असेल तर अंतर्वक्र चष्मा वापरला जातो. निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता ही डोळ्यांचे काय आहेत? एक आजारच आहेत असं समजा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं धवल क्रांतीचे जनक. हे दारोकडून दे. धवल क्रांतीचे जनक कोण? धवल क्रांती म्हणजे काय? दुधाची खूप मोठी क्रांती झाली. म्हणजे पूर्वीच्या ज्या गावठी गाई आहेत ना, अर्धा लिटर असे एवढं ते काय म्हणतात कपभर एवढे ग्लासभर दूध द्यायच्या, चरून यायच्या आणि एवढं दूध द्यायच्या. आता तसं नाही. आता गाई 20-20, 25-25, 30-30 लिटर दूध देतात. लोकसंख्याही वाढली, त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण सुद्धा आपल्याला आवश्यक होतं वाढवणं. आणि मग दुधाचं प्रमाण प्रचंड वाढलं म्हणून गुजरातमध्ये आनंद नावाची एक कंपनी तिथं ही तयार झाली आणि ते वर्गीस कुरियन यांनी हे दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी मदत केली. म्हणून त्यांना धवल क्रांतीचे जनक म्हणतात. पण त्यांना दूध आवडायचं नाही. आलं का लक्षात? आणि धवल क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर वर्गीस कुरियन. मग आता त्याच्यामध्ये तेलबियांचं उत्पादन, तेलबिया जे आहे तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी जी क्रांती झाली त्याला पीत क्रांती म्हणतात. त्याच्यानंतर माशांचं उत्पादन वाढावं याच्यासाठी नील क्रांती म्हणतात. अन्नधान्याचं उत्पादन वाढावं. अन्नधान्य म्हणजे कोणते? आपलं गहू, बाजरी, ज्वारी. आता लोकसंख्या एवढी वाढली तर आपल्याला हायब्रिड धान्य खाणं गरजेचं आहे. गावठी धान्य एकरामध्ये समजा 1-1.5 पोते झाले तर आपल्याला पुरणार आहे का ते? नाही. म्हणून हे हायब्रिड धान्य वाढावं, धान्याचं उत्पादन वाढावं म्हणून हरित क्रांती झाली. हरित क्रांतीचं आपल्या राज्यात जे आहे तर वसंतराव नाईकांनी हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. संपूर्ण देशात जर आहे एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचं जनक म्हटलं जातं भारताचं. आणि संपूर्ण जगामध्ये जे आहे तर ती नॉर्मन बोरलॉग. कोण? नॉर्मन बोरलॉग असं म्हटलं जातं. मग दुग्ध क्रांतीला श्वेत क्रांती म्हणतात.
पांढरी क्रांती म्हणतात, दुग्ध क्रांती म्हणतात. ओके, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्या क्रांत्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला चिपको आंदोलन याचा एक प्रश्न आलेला आहे. चिपको आंदोलन म्हणजे काय? बरोबर, हे सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली जी आदिवासी जमात आहे, ती आदिवासी जमात म्हणजे ज्यावेळेस लोक झाडं तोडायला यायचे ना, ते झाडाला असं गोल गोल असं हे व्हायचे, गोल व्हायचे, आणि म्हणजे तोडायचं तर आम्हालाच तोडा म्हणायचे, म्हणजे झाडांवर त्याचं नितांत प्रेम होतं. त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे इतिहासातलं सगळ्यात छान आंदोलन, म्हणजे अजून त्याचं प्रश्न विचारत होतो. चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा यांच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीवादाचा शोध कोणी लावला असं विचारलं जातं. उत्क्रांती म्हणजे काय? हळूहळू होणारा बदल. क्रांती म्हणजे एकदम होणार, चटकन होणारा बदल. हरित क्रांती एकदम अन्नधान्याचं उत्पादन वाढलं. दुग्ध क्रांती एकदम दुधाचं प्रमाण खूप वाढलं. बरोबर आहे का नाही? पण उत्क्रांती म्हणजे काय? माणूस पहिल्यांदा माकड होता, माकडापासून हळूहळू त्याची मग तो सपाट भागावर आला, मग त्याला शेपटीची गरज नव्हती, मग शेपटी कळवी झाली, हळूहळू गळून पडली. मग तो अशा पद्धतीने माणसाचे मग काय निअँडरथल मानव आहे का नाही, होमो इरेक्टस ताटकण्याचा मानव, होमोसेपियन, आणि आताचा सध्याचा जो मानव आहे होमोसेपियन असं, म्हणजे ही जी उत्क्रांतीवाद आहे, या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणीला? चार्ल्स डार्विन. कोणी? चार्ल्स डार्विन. तर चार्ल्स डार्विन जे आहे, तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा शोध लावला. काय? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. मग आता आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस कॉम्प्युटर नव्हतं, त्यावेळेस आपला भारत ज्यावेळेस राजीव गांधी ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते, त्यावेळेस त्यांनी ते अमेरिकेला जाऊन त्यांना म्हटले की आम्हाला तुमचं तंत्रज्ञान द्या. अमेरिकेवाल्याने दिलं नाही. मग ते भारतात आले आणि भारतातल्या शास्त्रज्ञांना सांगितलं, करा रे कॉम्प्युटर, शोधा रे, करा तर काहीतरी, लावाचं डोकं. आता त्यांनी आपल्या भारतातल्या सिडॅक नावाची एक कंपनी होती, त्याचे संस्थापक होते, त्याचे प्रमुख होते कोण? विजय भाटकर. बरोबर, विजय भाटकर. आणि त्या विजय भाटकरांनी परम नावाचा संगणक शोधला. कोणता? महासंगणक म्हणतात. परम नावाचा महासंगणक कोणी शोधून काढला असाही प्रश्न विचारलेला आहे, तर ते विजय भाटकरांनी शोधून काढलेला आहे. तर तो म्हणजे अमेरिकेपेक्षाही कितीतरी काय होता, तो त्याचं लाईफ हे जास्त होतं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा काय होतं? बंदुकीतून जेव्हा गोळी सुटते तेव्हा जी बंदूक आहे ना, ती बंदूक मागे सरकली जाते, विरुद्ध दिशेने. गोळी पुढे जाते, बंदूक काय फेकली जाते? मागे फेकली जाते. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. तुम्हाला असं विचारलं जातं, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात आणि त्यांची परिमाणे समान असतात. म्हणजे काय? मी तुम्हाला एक शिवी दिली तर तुम्ही मला काय द्याल? 2 शिव्या. नाही, 2 शिव्या दिला तुम्ही अजून एक दिल ना. तर सांगण्याचं तात्पर्य बघा, आपण बॉल जितका आपडला तितका तो विरुद्ध दिशेला रिव्हर्स येईल. बरोबर आहे का नाही? किंवा म्हणजे एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, म्हणजे विरुद्ध दिशेला तेवढीच रिएक्शन होते. ओके, याला न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम म्हणतात. तुम्ही म्हणाल न्यूटनच्या गतिविषयक इतर नियम कोणते आहेत? पहिला नियम आहे जडत्वाचा. एखादी वस्तू, आता समजा ही खुर्ची आहे, अशी पडली तर अशीच राहील. बरोबर आहे? दगड आहे, पडलेलं तर तसाच राहील. एखादी वस्तू सरळ रेषेत चालली, ती सरळ रेषेत एक समान गतीत चालली, ती सरळ रेषेत एक समान गतीतच जाईल. याला जडत्वाचा नियम म्हणतात. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल क्रिया करीत नसेल तर ती सरळ रेषेत एक समान गतीत असेल, सरळ रेषेत एक समान गतीतच राहील, किंवा जशी आहे तशीच राहील. जडत्वाचा नियम. तर पंखा सुद्धा बघा एकसारखा फिरत असतो, बंद केल्यानंतर बी फिरत असतो. किंवा एखादं आपण एक हे घेतो, लहानपणी असा प्रयोग करायचा बघा, एक ग्लासवर असा एक हे ठेवायचा, पुठ्ठा ठेवायचा, वरती कॉईन ठेवायचा, आणि ते कॉईन आणि खालचा पुठ्ठ्याला अशी टिचकी मारायची. पुठ्ठा कुठं निघून जातो? पुढं, आणि तो कॉईन कुठं पडतं? त्या ग्लासमध्ये. हा सुद्धा जडत्वाचा नियम, म्हणजे हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. दुसरा नियम काय? संवेगाचा नियम आहे. संवेगाचा म्हणजे काय? वस्तुमान आणि वेग यांचा संवेग, म्हणजे वस्तुमान आणि वेग. म्हणजे मी जर समजा सायकल घेऊन चाललो, माझा ऍक्सिडेंट झाला तर कमी लागेल समोरचा सायकलवाला असेल तर. मी जर मोटरसायकल घेऊन आलो, समोरचा मोटरसायकल घेऊन आलो तर जास्त लागेल. वस्तुमान वाढलं. मी जर समजा एसटी घेऊन गेलो, समोरून एसटी घेऊन आलो तर ऍक्सिडेंट झाला तर काही वाटत नाही जगला असं. बरोबर आहे का? जगलोच. समजा मी इकडून रेल्वे घेऊन आलो, तिकडून एक रेल्वे येते, काय होईल? काय म्हणजे सांगण्याचं संवेग, याला काय म्हणतात? संवेग. बरोबर. वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. जेवढं वस्तुमान जास्त असेल आणि वेग जास्त असेल तेवढा संवेग काय असेल? जास्त असेल. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो
की गोबर गॅस संयंत्र जे आहे ना, गोबर गॅस, याच्यामधून कोणता वायू बाहेर पडतो गोबर गॅस मधून? सांगा बरं. अरे वा वा वा, काय हुशार पोर आहे तुम्ही. काय खातार तुम्ही? तर मिथेन नावाचा, कोणता? मिथेन नावाचा वायू याच्यामधून बाहेर पडतो. मग तुम्हाला असंही विचारलं, मॅडम तुम्ही गॅस वापरता दररोज, बरोबर की नाही? तर गॅसमध्ये कोणता वायू असतो सांगा बरं? घरगुती गॅसमध्ये कोणता वायू असतो? घरगुती गॅसमध्ये मिथेन. मिथेन हा गोबर गॅस मध्ये असतो. आता जो सीएनजी गॅस आहे ना, कॉम्प्रेस, तो मिथेन गॅस कॉम्प्रेस गॅस दाबून दाबून भरलेला असतो, म्हणून त्याला कॉम्प्रेस नॅचरल गॅस असं म्हणतात सीएनजी मध्ये. पण आपला जो घरी जो वापरतो ना, एलपीजी जो वापरतो ना, दोन असतात का? कोणते असतात सांगा ना? ब्युटेन, आयसोब्युटेन. बरोबर, ब्युटेन आणि आयसोब्युटेन. व्हेरी गुड, ब्युटेन आणि आयसोब्युटेन. तुम्हाला एकदा असा प्रश्न आला की ब्युटेन आणि आयसोब्युटेन जे आहे, तर हे कोणत्या रूपामध्ये असतात? सिलेंडर मध्ये कोणत्या रूपात असतात? लिक्विड. असं हलतो बघा पाण्यासारखा, म्हणजे तो द्रव रूपात असतो. कोणत्या रूपात असतो? घरगुती गॅस सिलेंडर मध्ये असणारा वायू हा का कोणता असतो? लिक्विड फॉर्म मध्ये. आणि ब्युटेन आणि आयसोब्युटेन असतो. त्याच्यानंतर तुम्हाला आता विजेचा दिवा दाखवा, तर त्याचा विजेचा दिवाचा शोध कोणी लावला? थॉमस अल्वा एडिसन. एडिसनची गोष्टही तुम्हाला माहिती आहे. लहानपणी तो शाळेत गेला, त्याच्या गुरुजींनी सांगितलं याला काही येत नाही. मग त्याच्या आईला लिहून दिलं, चिठ्ठी हे लिहून दिलं की तुमच्या मुलगा काय आहे? मंद आहे, त्याला शिकू शकत नाही, त्याला मंद मुलांच्या शाळेत टाका. त्याची आई ती चिठ्ठी घरी घेऊन जाते, स्वतः शिकवते. परंतु तो मुलगा काय होतो? पुढं शास्त्रज्ञ होतो, बरोबर का नाही? त्याचं नाव होतं थॉमस अल्वा एडिसन. मग विजेचा दिवाचा शोध लावला थॉमस अल्वा एडिसन. तुम्हाला विचारलं रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध लावला जी मार्कोनी. कोणी लावला? जी मार्कोनी. लिहून घ्या, जी मार्कोनी. त्याच्यानंतर तुम्हाला दुर्बीनचा शोध कोणी लावला? दुर्बीन गॅलिलिओने. दुर्बीनचा शोध लावला गॅलिलिओने. टीव्हीचा शोध कोणी लावला? जॉन लॉंगी बेअर्ड. कोण? जॉन लॉंगी बेअर्ड यांनी कशाचा शोध लावला? टीव्हीचा शोध लावला. त्याच्यानंतर तुम्हाला असं विचारलं की जी गोवर नावाचा रोग व्हायचा, बस बारीक बारीक पुळ्या व्हायच्या लहान मुलांना, आहे का नाही? स्मॉल पॉक्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? स्मॉल पॉक्स. या स्मॉल पॉक्सच्या लस व्हॅक्सिन तो होऊ नये म्हणून एक अगोदर इंजेक्शन मारलं जातं. तर ते गोवरची लस ती कोणी शोधून काढली? एडवर्ड जेन्नर. कोणी? एडवर्ड जेन्नर. देवीची लस आहे ना, देवी, पूर्वीच्या काळी देवीची. आता आम्हाला बघाय इथं असं आहे ना, जशी फिरकी सारखं हे आहे, बरोबर की नाही? ते देवीची लस आम्हाला लहानपणी दिली. 1980 पासून देवीचं निर्मूलन झालं. परंतु नंतर देवी येऊ नये म्हणून काही दिवस काही काळ देवीची लस दिली जात होती. आणि डॉक्टर एडवर्ड जेन्नर गुरांचा दवाखाना, गुरांचा डॉक्टर होते. तर ते ज्यावेळेस गुरांना इंजेक्शन द्यायला गेले तर तिथं काही गवळणी होत्या. त्या गवळणींना विचारलं की तुम्हाला हा देवी होत नाही का? तो म्हणे होतो, पण आमचा लगेच बरा होऊन जातो. म्हणे कसा बरा होतो? नाही म्हणे गायींचं जे स्तन आहेत ना, या स्तनावर जे फोड येतात, या फोडांचं जो लस काढून घ्यायची, ती लावून घ्यायची, लगेच चांगलं होऊन जातं. आणि मग त्याच्यापासून डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी त्याचा शोध लावला. आणि काय? बरोबर, तर ते देवीची जी लस आहे ती त्यांनी शोधून काढली. आता विमानाचा शोध राईट बंधू अल्बर आणि इल्बर या राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्याच्यानंतर वनस्पती शास्त्राचा शोध जगदीश चंद्र बोस, भारतीय शास्त्रज्ञ आहेत जगदीश चंद्र बोस यांनी कशाचा शोध लावला? वनस्पती शास्त्राचा शोध लावला. याच्यामध्ये वनस्पती प्रकाशाच्या दिशेने वाढतात. त्याच्यानंतर खाली त्याला अन्ननलिका हे असतात बरं. खाली तुम्ही कलरचं पाणी टाकलं, लहानपणी तुम्ही प्रयोग केला असेल, लहान झाडाला कलरचं पाणी टाकलं तर त्याच्या जे हे असतात त्या काय होऊन जातात? कलरच्या होऊन जातात, रंगीत होऊन जातात, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की मानवी शरीर जे आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ग्रंथी म्हणजे काय? असं रस सोडते. काय सोडते? रस सोडते. हा रस फार महत्वाचा असतो पचनासाठी, आहे की स्त्राव म्हणतात. आता बघा आपल्या मेंदूमध्ये एक ग्रंथी असते, पिट्युटरी ग्लँड म्हणतात त्याला, पीयूषिका ग्रंथी. ही आहे ना ग्रोथ हार्मोन सिक्रेट करते, म्हणजे वाढीचं. जर ज्याचं व्यवस्थित सिक्रेट नाही झालं त्याची उंची वाढत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे कोणती एखादी ग्रंथीला जर समजा एखाद्या डोक्याला मार लागला आणि त्याची ग्रंथी थोडी उलटी सुलटी झाली, त्याची वाढ होणार नाही, बरोबर आहे की नाही? किंवा जे आपलं जे यकृत ठीक तर आपलं आरोग्य ठीक म्हटलं जातं. यकृत ठीक तर आरोग्य. मग यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न असा विचार, सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. लिव्हर ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे, म्हणजे त्याच्यात आपल्या त्याच्यानंतर लाळ ग्रंथी असतात. ह्या लाळ ग्रंथी आहेत ना, लाळ सोडतात. लाळ जे आहेत ना, लाळ पिष्टमय पदार्थांचं पचन करायचं काम करतात. पिष्टमय म्हणजे काय? जे पीठ देतात, उदाहरणार्थ गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, मका, वरी, हे जे आहेत ना,
त्याच्यानंतर जमिनीखाली असणारी बटाटा, रताळी, है की नाही, यांच्यामध्ये काय असतात, पिष्टमय पदार्थ असतात. पिष्टमय पदार्थाचं आयोडीनशी जर संपर्क झाला ते काळपट पडतात. तर पिष्टमय पदार्थांचं पचन करण्याचं काम जे आहे तर हे लाळ ग्रंथीमधला हे जे इथून जे सिक्रेशन होतं तर ते करतात. तुम्ही म्हणाल मग आता मॅडमने विचारलं स्वादुपिंड, इन्शुलिन. स्वादुपिंड जे आहे ना आपल्या शरीरा पोटामध्ये तिथं ते स्वादुपिंड असतं. स्वादुपिंड त्याला पॅनक्रिया म्हणतात इंग्लिशमध्ये. काय म्हणतात? पॅनक्रिया. हे जे आहे ना इन्शुलिन सिक्रेट करतं. म्हणजे आपण जी काही शर्करा घेतली, शर्करा म्हणजे काय? शर्करा म्हणजे साखर नाही. साखर हा शर्करेचा प्रकार आहे. गोड असणारे सगळे पदार्थ त्याला शर्करा म्हणतात. आपण बाजरीची भाकर दुधामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवा, दूध कसं लागतं? गोड. म्हणजे बाजरीच्या भाकरीमध्ये, गव्हाच्या पोळीमध्ये काय आहे? शर्करा आहे. बरोबर आहे का नाही? ही शर्करा पचवण्याचं काम जे आहे तर हे स्वादुपिंड मधून जे रस सोडला जातो, सिक्रेट केला जातो, त्याला काय म्हणतात? इन्शुलिन. ते इन्शुलिन. मग इन्शुलिन जर कमी झालं, आपण तोंडात एखादी वस्तू टाकली की लगेच सिक्रेशन होतं. कशाचं? पॅनक्रिया लगेच काय इन्शुलिनचं सिक्रेट करतो. पुन्हा 2-2 तर 5-5 मिनिटांमध्ये आपण केलं तर पुन्हा मग ते स्वादुपिंड थकून जातं आणि ते म्हणतं भाऊ तुला गडीगडी खाऊ राहिला, तुला मी आजारच करतो. आणि असा आजार लावतो त्याला म्हणतात मधुमेह. तो मधुमेहमुळे माणूस मरत नाही, पण मधुमेह आहे ना असा आजार आहे तो इतर आजार लावतो आपल्याला. आपले डोळे कमकुवत होतात, आपले सगळे किडनी कमकुवत होती, हळूहळू एक आजाराने माणूस मरायला लागतो. लक्षात आलं का? म्हणजे साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काय इन्शुलिन कोण सोडतं? स्वादुपिंड सोडतं. लक्षात आलं का? स्वादुपिंड. सगळ्या ग्रंथी अतिशय महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक सगळ्यात विज्ञानाचा सगळ्यात महत्वाचा शोध E=mc². याला सापेक्षतावाद असं म्हणतात. काय म्हणतात? सापेक्षतावाद. तर सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला असा एक प्रश्न भरपूर वेळा विचारला. तर सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन जगातला सगळ्यात काय बुद्धिवान माणूस याला समजलं जातं. अल्बर्ट काय? आइन्स्टाईन नावाचा हा जो आहे याने या सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. त्यालाच E=mc² असं म्हटलं जातं. मग आता तुम्हाला एडिसनचाही शोध सांगितले मी. विद्युत दिव्याचा शोध लावला, चलचित्राचा, ग्रामोफोनचा त्यांनी शोध लावला, गॅलिलिओने थर्मामीटरचा शोध लावला, गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर तुम्हाला बॅरोमीटर सांगितलं हवेचा दाब मोजण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं काळ मोजण्यासाठी काय वापरलं जातं? कोण सांगतं? काळ मोजण्यासाठी काय वापरलं जातं? कॅलेंडर वगैरे म्हणतो का आपण? क्रोनोमीटर म्हणतात त्याला. काय म्हणतात? क्रोनोमीटर. लक्षात ठेवा, काळ मोजण्यासाठी आपल्याला वापरलं जातं क्रोनोमीटर. काय म्हणतात जातं? क्रोनोमीटर. मग आता तुम्ही आपला प्रकाश किती तीव्रतेचा आहे, बरोबर आहे का नाही? एखाद्या गाडीचं लाईट इतकं प्रखर असतं की आपल्याला काही दिसत नाही, बरोबर आहे का नाही? मग ती प्रकाशाची तीव्रता कशी मोजली जाते? तर त्याला प्रकाशमापी म्हणतात. काय म्हणतात? प्रकाशाची तीव्रता प्रकाशमापी मधून मोजली जाते. आणि वातावरणातील आर्द्रता हायग्रोमीटर, दाब बॅरोमीटर, है की नाही? त्याच्यानंतर अजून तुम्हाला विचारला बऱ्याच वेळा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा म्हणजे काय? खाण्याचा सोडा. खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात? सोडियम बायकार्बोनेट. अगदी बरोबर आहे. NaHCO3. NaHCO3 याला खाण्याचा सोडा म्हणतात. काय म्हणतात? खाण्याचा सोडा. आणि Na2CO3 असं जर म्हटलं तर याला धुण्याचा सोडा म्हणतात. सोडियम कार्बोनेट. खाण्याच्या सोड्याला जर उष्णता दिली तर धुण्याचा सोडा तयार होतो, बरोबर? आता याला सोडियम बायकार्बोनेट, सोडियम काय म्हणतात? बायकार्बोनेट. आणि याला काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट. काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? खाण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. तुम्हाला हे विचारलं NaHCO3 म्हणजे काय? खाण्याचा सोडा. आणि Na2CO3 म्हणजे काय? धुण्याचा सोडा. त्याच्यानंतर तुम्हाला जे जीवनसत्व आहेत ना, जीवनसत्वावर प्रश्न विचारला जातो. ड जीवनसत्वाचं, अ जीवनसत्वाचं, है का नाही? ड जीवनसत्व काही म्हणतात सूर्यप्रकाशात असतं म्हणे. सूर्यप्रकाशात नसतं ते. सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडल्यानंतर इथं जे स्टेरॉल नावाचं द्रव्य असतं त्याचं ते काय करतं? व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतर करतं. त्याच्यामुळे आपली हाडी बळकट होतात, बरोबर आहे का नाही? आणि जर व्हिटॅमिन डी जर व्यवस्थित पुरेसं भेटलं नाही तर आपली हाडं बळकट होणार नाहीत. आणि एक आजार होतो त्याला म्हणतात रिकेट्स.
मुडदूस. कोणता आजार होता? मुडदूस नावाचा. म्हणजे पोट एवढं असतं आणि हातपाय असे काळी मुडी असतात, त्याला मुडदूस असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? मग विटॅमिन अ असेल, ए च्या अभावा काय होतो? रातांधळेपणा होतो. मग आता ड जीवनसत्व कुठं भेटतं? कोवळे सूर्यप्रकाशात. अंड्यामध्ये पिवळा बलक असतो का नाही? पिवळा. बरेच जण काय करतात, ते पांढरं पांढरं खाऊन घेतात, पिवळं फेकून देतात, कारण ते पांढऱ्यामध्ये प्रोटीन असतात. आणि अंडा ते पिवळं जे असतं ना, त्याच्यामध्ये शर्करा असते, आणि ते शर्करा असते त्याच्यामुळे बरेच जणांना असं वाटतं की याच्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतो, त्याच्यामध्ये बरेच जण फेकून देतात. तर हा एक हे राहून असतं की त्या अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये सुद्धा तो विटॅमिन डी असतं. यकृत, लिव्हर जे असतं ना, आपण म्हणतो मटणाचं आहे की नाही, तर लिव्हर, मासे असेल, त्याच्यानंतर भाज्यांमध्ये, पालेभाज्यांमध्ये इर्गोस्टेरॉल, याच्यामध्ये काय असतं? विटॅमिन डी असतं. विटॅमिन ए च्या अभावी अ कमी पडलं तर रातांधळेपणा होतो, ब कमी पडलं तर बेरीबेरी होतो, क कमी पडलं तर स्कर्वी होतो. अजून एक प्रश्न की आम्लवर्षा कशामुळे होतो? आम्लवर्षा. तर आम्लवर्षा म्हणजे काय? ऍसिड रेन म्हणतात. काय म्हणतात? ऍसिड रेन. म्हणजे वरून ऍसिड पडतं. काय म्हणतात? म्हणजे पाऊस ज्यावेळेस पडतो ना, तर हवेमध्ये जर समजा हवेमध्ये काही वायू असतो, त्या वायूचा आणि हवेचा, पाण्याचा काय होतो? मिक्सचर होतो. आणि मिक्सचर तयार झाल्यानंतर NO2 आणि SO4, बरोबर आहे का नाही? तर सॉरी, NO2 आणि SO2 म्हणजे सल्फर म्हणजे डायऑक्साईड. तर सल्फर डायऑक्साईड आणि याला काय? नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांची क्रिया यांच्याबरोबर होते, आणि मग त्याचे आम्लवर्षा, सल्फ्युरिक ऍसिड वगैरे तयार होतं. ते ज्यावेळेस वनस्पतींवर पडतं तर त्यावेळेस ते काय होतात? ते खराब होऊन जातात, आहे की नाही? त्यांची वाढ होत नाही, ते जळून जातात. लक्षात ठेवा. ऍसिड रेन कशामुळे होतो? तर ते NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड या वायूंच्या पाण्याबरोबर जे अभिक्रिया होते त्याच्यामुळे हा ऍसिड रेन होतो. त्याच्यानंतर आपला सर्वसामान्य निरोगी माणसाचा याचा दाब किती असतो? 80 ते 120. किती? रक्तदाब आपला रक्तदाब आपल्याला माहिती पाहिजे. 80 पेक्षा खूप कमी व्हायला नको, 120 पेक्षा जास्तही व्हायला नको. खूप जास्त झाला तर अटॅक, कमी झाला तरी सुद्धा, बरोबर आहे का नाही? म्हणजे 80 ते 120 आपला रक्तदाब असला पाहिजे. निरोगी माणसाचा 80 ते 120च असतो, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर आपलं जे रक्त जे असतं ना, रक्तामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो हिमोग्लोबिन. काय? हिमोग्लोबिन. मग आता बऱ्याच जणांचं हिमोग्लोबिन जे ना, खास करून जे स्त्रियांचं हिमोग्लोबिन आहे ना, ते 8 पेक्षाही कमी असतं. म्हणजे 8-9च्या आसपासच असतं, बरोबर आहे का नाही? तर हे हिमोग्लोबिन मध्ये लोह नावाचा, म्हणजे लोह म्हणजे आयर्न, लोह आहे का नाही? स्त्रियांमध्ये, त्याच्यामुळे स्त्रियांना त्या लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. कशाच्या गोळ्या दिल्या जातात? लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. त्याच्यामुळे म्हणजे, आणि सफरचंद असेल किंवा आपलं गुळ चिक्की वगैरे असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आयर्न असतं. किंवा लोखंडी तव्यावर भाकरी वगैरे करणं, हा अशा प्रकाराने हिमोग्लोबिन आपल्याला भेटतं, म्हणजे आयर्न भेटतं, आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्याला वाढतं. मग हिमोग्लोबिन हे काय काम करतं? आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून घेऊन जाण्याचं काम करतं, बरोबर की नाही? हिमोग्लोबिन कमी पडलं तर ऑक्सिजन व्यवस्थित वाहून नेता येणार नाही, आणि ऑक्सिजन वाहून नेता आलं नाही तर आपल्याला आळस येईल, थकवा येईल, एकदम काहीच काम करू वाटणार नाही, अशक्तपणा येईल, आणि मग त्याला पंडुरोग होतो. काय म्हणतो? पंडुरोग होतो. पंडुरोग, ॲनिमिया म्हणतात त्याला. काय म्हणतात? ॲनिमिया. त्याच्यानंतर विटॅमिन सी च्या अभावी स्कर्व्ही काय विचारला जातो? दातातून रक्त येणं, हिड्यातून रक्त येणं. मग विटॅमिन सी ला एस्कॉर्बिक आम्ल म्हणतात. काय म्हणतात? एस्कॉर्बिक ऍसिड असं म्हटलं जातं. विटॅमिन कशाला? सी ला. विटॅमिन सी त्याला एस्कॉर्बिक ऍसिड असं म्हटलं जातं. आणि एस्कॉर्बिक ऍसिड हे जे आहे कशामध्ये असतं? खास करून आवळा असेल, आंबट, संत्री वर्गीय, लिंबू वर्गीय सगळेच, म्हणजे संत्री, अजून लिंबू वगैरे सगळे याच्यामध्ये असतं. कोबी मध्ये असतं. त्याच्यानंतर तुमचं पेरू मध्ये सुद्धा विटॅमिन सी असतं. त्याच्यानंतर समुद्राची खोली मोजायची असेल तर समुद्राची खोली कोणत्या मापाने मोजली जाते? समुद्राची खोली कोणतं तंत्रज्ञान? सोनार नावाचं तंत्रज्ञान असतं. कोणतं? सोनार नावाचं तंत्रज्ञान असतं. याचा अर्थ होतो साऊंड नाही. एसओ म्हणजे साऊंड, एन म्हणजे नेव्हिगेशन. साऊंड नेव्हिगेशन म्हणजे आपला जो आवाज असतो, एखादा आवाज असा पाठवला जातो आणि तो किती सेकंदात वापस येतो. आलं का लक्षात? आता गेला समजा
आणि आला म्हणजे 17 मीटर गेला, 17 किती सेकंदात वापस आला, समजा 2 सेकंदात वापस आला ना, मग 1 सेकंदात ध्वनीची तीव्रता, ध्वनीचा वेग किती आहे त्याच्यावरून त्याचे ठरवलं जातं. मग साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम याला रेंजिंग सिस्टीम, याच्यामुळे काय समुद्राची खोली किती आहे तर ते हे शोधलं जातं, बरोबर का नाही. समुद्रात पॅसिफिक महासागरामध्ये सगळ्यात खोल गर्त आहे, कोणती गर्त आहे ती, मारियाना गर्त सगळ्यात खोल गर्त आहे. सगळ्यात म्हणजे खूप सगळ्यात खोल म्हणजे खूप आपलं एव्हरेस्ट शिखर आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त खोल आहे, 11,000 मीटर काहीतरी आहे. एव्हरेस्ट शिखर फक्त 8,000च आहे, बरोबर. समुद्राची खालची जी खालचं जे असतं ना म्हणजे लांबी ती मायनस मध्ये असते. कशामध्ये असते, समुद्र सपाटीपासून वरती प्लस मध्ये असते. वरती 100 मीटर गेला तर प्लस 100 मीटर आणि खाली 100 मीटर गेला तर मायनस 100 असं हे झालं. आणि ते मोजण्यासाठी फॅदम नावाचं एकक आहे. कोणतं, फॅदम नावाचं एकक आहे. आता तुम्हाला अजून डायबिटीजचा सुद्धा काय प्रश्न विचारला जातो. तर डायबिटीज जे आहे तर आपल्याला कशामुळे होतो, आपल्याला इन्शुलिन सिक्रेशन कमी झालं. म्हणजे जर समजा आपण शर्करा घेतली आणि ते रक्तामध्ये जसं तसं गेलं तर रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलं की आपल्याला कोणता आजार होतो, डायबिटीज, त्यालाच मधुमेह असं म्हणतात. आणि आपल्याला शर्करा कशापासून मिळते, शर्करा आपल्याला पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल तूप देणारे सगळे पदार्थ आले. आणि अजून कोणते, पिष्टमय पदार्थ, पीठ देणारे हे सगळे हे पदार्थांपासून आपल्याला काय होतो, याच्यापासून पिष्टमय पदार्थापासून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि पुन्हा आपण घेत राहिलं तर जास्त शर्करेचं प्रमाण झालं तर काय होतं, मधुमेह. म्हणजे इन्शुलिन काय करतं, साखर हे करायचं काम करतं, बरोबर आहे का नाही, पचवण्याचं काम करतं. ते जर शर्करा पचली नाही तर मग आपल्याला मधुमेह नावाचा आजार होतो. त्याच्यानंतर आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं, तर आवळ्यामध्ये सी जीवनसत्वाला काय म्हणतात, ऍस्कॉर्बिक ऍसिड असं म्हणतात. रातांधळेपणा कशामुळे होतो, ए जीवनसत्वाच्या अभावामुळे. मग ए जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा, कॅरोटोमलेशिया असे आजार होतात. बी जीवनसत्व आहे ना, बी जीवनसत्वामुळे बेरी आहे ना, त्वचा रखरखीत होते. पेलाग्रा नावाचा आजार होतो. सी विटॅमिन सी म्हणजे ऍस्कॉर्बिक आम्ल, तर ते दातातून रक्त येणं, स्कर्वी नावाचा आजार होतो. डी जीवनसत्वाच्या अभावी हातपाय बारीक होतात, पोट मोठं होतं. रिकेट्स नावाचा आजार होतो. मुडदूस नावाचा आजार होतो. अस्थिमृदुता, हाडं आहेत ना ठेसुळू बनून जातात. त्याच्यामुळे जास्त वेळ घरामध्ये बसायचं नाही. थोडा वेळ का होईना, सकाळी अर्धा-1 तास का होईना आपण काय करायचं, उन्हामध्ये थोडस कमीत कमी कपडे घालून बसायचं. त्याच्यानंतर विटॅमिन ई जे असतो ना, ते ई जर कमी पडलं तर वांझपणा होतो. कोणता होतो, वांझपणा. के कमी पडलं तर तुम्हाला आता सांगितलं हिमोफिलिया म्हणतात. आजार श्रीमंतांना होतो तो आजार, हिमोफिलिया. म्हणजेच आपला रक्त जे आहे ना, रक्त न गोठणं, जखम झाल्यानंतर रक्त भळभळ वाहणं, त्याला ते विटॅमिन के च्या अभावामुळे होतं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न काय विचारला होता, तंबाखूमध्ये जे अल्कलॉइड असतं, काय असतं, अल्कलॉइड. तर हे तंबाखू मधलं अल्कलॉइड काय असतं, निकोटीन, बरोबर. तर तंबाखू जे पान असतं ना, तंबाखूचं पान, तर ते त्याच्यामध्ये निकोटीन सल्फेट असतं. काय असतं, निकोटीन सल्फेट. ते निकोटीन सल्फेट हे जे आहे ना कीटकनाशक आहे. काय आहे, कीटकनाशक आहे. आणि हे जे कीटकनाशक आहे, आणि तंबाखूच्या पानामध्ये जे टार नावाचं द्रव्य असतं, टार म्हणजे आपण समजा सिगरेट पिल्यानंतर आपल्याला बऱ्याच जणांना असं थोडंसं तरतरी आल्यासारखं होतं, बरं का नाही, मेंदूवर असा एक थर तयार होतो. काही काळापर्यंत तंबाखू खाल्ली ते याच्यावरती काही थोडा वेळ असा थर तयार होतो. तो जो थर तयार होतो त्या टारमुळे होतो. कशामुळे, फुफ्फुसावरती. आणि ते फुफ्फुस असं हळूहळू ब्लॉक होऊन जातो, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे ते कर्करोग होतो, कॅन्सर होतो. लक्षात ठेवा, टार या तंबाखूच्या पानातील टारमुळे कर्करोग होतो. कशामुळे, टारमुळे कर्करोग होतो. खूप जण गेले, लक्षात ठेवा. आपले माननीय गृहमंत्री, मागचे जुने जे गृहमंत्री होते आर पाटील, त्यांना सुद्धा तंबाखूचं हे होतं. तर ही एक फार महत्वाची गोष्ट आहे, तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहायचं. त्याचा जर आपल्याला तोटा होत असेल तर खाऊन उपयोग आहे का, नाही. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक विचारलं तर की नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, NCL कुठे आहे, अनेक वेळा विचारला गेला. नॅशनल केमिकल म्हणजे राष्ट्रीय प्रयोगशाळा पुण्याला आहे. कुठे आहे, पुण्याला आहे. आता कोरोनाचे जे आहेत ना, अगोदर तिथं पुण्याला घेऊन जावं लागायचं चेक करायला. कोणताही एखादा जीवाणू असेल ना, पुण्याला घेऊन जावं. म्हणजे राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा जी आहे, तर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा कुठे आहे, तर ते किंवा NCL कुठे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे,
तर ते कुठं आहे, ती पुण्याला आहे. मग पुण्याला अजून सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर ते देखील आहे, ते खडकवासल्याला आहे. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे सुद्धा पुण्याला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच NCL हे सुद्धा पुण्याला आहे. त्याच्यानंतर NDA पुण्याला आहे. त्याच्यानंतर एक क्षयरोग असतो माहिती, क्षयरोग ट्युबरक्युलोसिस, खोकतो माणूस त्याच्यामुळे TB बरोबर. तर TBवर एक पॅथी आहे म्हणजे उपचार करण्याचं. तर ते कोणतं आहे, TBचा आजार कशाने बरा करता येतो, डॉट्स. कशाने, डॉट्स नावा. तुम्हाला असं विचार, डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या याच्यासाठी वापरलं जातं, आतापर्यंत 15-20 वेळा विचारलेला आहे. तो क्षयरोग. डॉट्स. तर डॉट्सचा अर्थ होतो डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. तर क्षयरोगासाठी, ट्युबरक्युलोसिस साठी, क्षयरोगासाठी काय केलं जातं, याची ट्रीटमेंट घेतली जाते. याच्यामुळे वजनामध्ये घट होते, खोकला येतो. 3 आठवड्यापेक्षा जर जास्त खोकला असेल तर आपण TBची टेस्ट करून घेतली पाहिजे. आणि TB हा जो आहे, तर क्षयरोग जो आहे, तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया आहे तो, ट्युबरक्युलोसिस नावाचा, त्याच्यापासून हा क्षयरोग बरा होतो. क्षयरोग बरा होतो. आलं का लक्षात. त्याच्यानंतर पुन्हा प्रश्न विचारला जातो, व्हिटॅमिन ए च्या अभावी कोणता आजार होतो, कोणता रातांधळेपणा. व्हिटॅमिन ए ला काय म्हणतात, जसं सी ला एस्कॉर्बिक आम्ल म्हणतात, ए ला काय म्हणतात, रेटिनॉल. काय म्हणतात, रेटिनॉल असं म्हणतात. त्याच्यानंतर क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी. त्याच्यानंतर इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात, 7 रंग असतात. किंवा सूर्यप्रकाशामध्ये किती रंग असतात, 7 रंग. आणि हे 7ही रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा पांढरा रंग होतात. आणि 7 रंग कोणते, ता ना पी ही नी पा जा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा, जा म्हणजे जांभळा. इंग्रजीमध्ये तेच व्हिपग्योर म्हणतात. व्हिपग्योर. व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्लू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येलो, ओ फॉर ऑरेंज, आर फॉर रेड. ओके. नंतर व्यवस्थित व्हिडिओ काळजीपूर्वक हळूहळू स्टॉप करून व्हिडिओ व्यवस्थित सगळे लिहून टाकायचे. त्याच्यानंतर मध्ये चिकनगुनिया नावाचा आजार आला होता. चिकनगुनिया माहितीये का, चिकनगुनिया. तर चिकनगुनियामध्ये सगळे जे सांधे आहेत ना, ते माणसांना बसता यायचं ना उठता यायचं. सगळ्यात मोठा त्रास कशाला व्हायचा, तर हा एक कशापासून म्हणजे चिकनगुनिया हा रोग काय आहे, तर हा कशापासून होतो, तर विषाणूपासून. व्हायरस आहे तो. काय व्हायरस आहे, व्हायरस पासून चिकनगुनिया होतो. स्वाईन फ्लू सुद्धा H1N1 पासून होतो, तो सुद्धा विषाणूच आहे का नाही. स्वाईन फ्लू असेल, कोरोना असेल, आहे का नाही, पोलिओ असेल, पोलिओची लस देतात, 2 बूंद जिंदगी की, आहे का नाही. पोलिओ सुद्धा हा विषाणूजन्यच आजार आहे. पोलिओ कशा आहे, विषाणूजन्य आजार आहे. त्याच्यानंतर पुन्हा तोच प्रश्न, ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते, डेसिबल मध्ये. कशामध्ये, डेसिबल. आणि ध्वनी कशामधून जास्त, ध्वनीचा वेग कशामध्ये जास्त असतो, स्थायू मध्ये, आहे का नाही. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. तर गॅस मध्ये सगळ्यात कमी असतो, लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, आणि त्याच्यापेक्षा जास्त स्थायू मध्ये सगळ्यात जास्त असतो. ज्याची घनता जास्त असेल त्याच्यात जास्त हवा जास्त ज्या वेगाने काय होते, पास होते. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला कोरोना व्हायरसचा विचार अनेक वेळा विचारला गेला. तर तो काय, कोरोना व्हायरस हा काय, विषाणू आहे. काय विषाणू आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण, डॉक्टर वर्गीस कुरियन. दुग्ध क्रांतीचे मॅडम MS स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. आणि आपलं हे काही असे संज्ञा हे विचारले जातात, रेणुसूत्र. मिठाला काय म्हटलं, मिठाला सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइड NaCl म्हणतात. NaCl सोडियम. Na म्हणजे नायट्रियम, सोडियमची संज्ञा विचारली जाते Na आणि Cl. बघा, सोडियम क्लोराइड म्हणजेच मीठ. सोडियम क्लोराइड म्हणजेच काय, मीठ. त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. सोडियम Na2CO3 आणि NaHCO3 म्हटलं तर तो खाण्याचा सोडा. ओके. त्याच्यानंतर जसं रातांधळेपणा होता, व्हिटॅमिन ए च्या अभावी होतो, तसे कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, 2 कलर मधील आपल्याला फरक ओळखता येत नाही. कोणते 2 कलर असतात, लाल आणि हिरवा. लाल आणि हिरवा आपल्याला ओळखता येत नाही. मी अगोदर शिकवायला जायचो ना, लाल पेन लिहायला लागलो का, एक जण म्हणायचं सर तो लाल पेन नका वापरू सर, त्याला ते कळायचंच नाही. आलं का लक्षात. म्हणजे कलर ब्लाइंडनेस, एखाद्या नोकरीसाठी आपल्याला कलर ब्लाइंडनेस असेल तर आपल्या नोकरीवर घेत नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी घेत नाही. त्याच्यानंतर अजून आपले जे तारे असतात, ग्रह आणि ताऱ्यामध्ये फरक आहे.
ग्रह लुकलुकत नाही, तारे लुकलुकतात, आहे का नाही? मग तारे का बरं लुकलुकतात? वायुमंडळातील बदल. बरोबर. जो वायुमंडळ आहे, पृथ्वीवर जे हवेचं आवरण आहे, तर याचा जो अपवर्तनांक आहे, या अपवर्तनांकाचा हा जो बदलता अपवर्तनांक आहे त्याच्यामध्ये ते लुकलुकत असतात. काय होतात? लुकलुकत असतात. मग तुम्हाला अजून एक पाण्याचं एक असंगत आचरण नावाचा एक प्रश्न आहे. पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय? पाण्याचं असंगत आचरण म्हणजे पाणी इतकं खतरनाक आहे, ते काय करतं, जिवंत माणसाला खाली बुडवतं आणि मेलेल्या माणसाला वरती आणतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे असं पाणी आहे. म्हणजे म्हणून पाण्याचं असंगत आचरण, पाण्याचं तापमान जर कमी 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 करत आलं तर त्याचं जी घनता आहे ती वाढत जाते. काय होत जाते? घनता वाढत जाते. 4 अंशापर्यंत वाढत जाते. आणि 4 अंशाच्या खाली वाढायला पाहिजे का नाही? तर 4 अंशाच्या खाली वाढत नाही, ती कमी व्हायला लागते. 4 अंशाच्या खाली काय व्हायला लागते? कमी व्हायला लागते. म्हणजे पहिल्यांदा कमी कमी होते, ते नंतर काय होते? पाण्याचे तापमान हे वाढत वाढत येते 4 अंशापर्यंत, आणि 4 अंशाच्या खाली काय होत जाते? कमी कमी. मग बर्फ आहे बघा, पाण्यावर तरंगतो बघा. बर्फ पाण्यावर तरंगतो का बरं? कारण त्याची घनता काय असते? कमी असते. काय असते? कमी. 4 अंशाला सर्वात जास्त घनता असते पाण्याची. घनता म्हणजे काय? मग तुम्ही म्हणाल सर घनता म्हणजे काय? घनता म्हणजे समजा एखादं, काय सांगा तुम्ही आता? काय गोठणांक का? नाही, ऐका जरासं. पाण्याची घनता म्हणजे काय? आपण समजा शुद्ध पाणी असेल, अंड घेतलं, चांगलं प्युअर अंड असेल, तर ते कुठं जातं? खाली जातं. बरोबर. पाण्यामध्ये मीठ टाकलं, चांगलं भरपूर मीठ टाकलं ना, अंड तेच अंड सोडलं तर ते अंड काय होतं? वरतं. म्हणजे त्याची पाण्याची घनता वाढली, त्याच्यामुळे अंड्याची घनता कमी झाली. बरोबर की नाही? अंड्याची घनता, आणि सुरुवातीला अंड्याची घनता जास्त होती, पाण्याची घनता कमी होती, त्याच्यामुळे अंड काय झालं? खाली. म्हणजे 4 अंशाला सर्वात जास्त घनता असते. पाण्याचं तापमान जसं कमी केलं तशी त्याची घनता वाढते. 4 अंशाला ती सर्वात जास्त असते. 4 अंशाच्या खाली जर गेलं तर ती कमी व्हायला लागते. म्हणजे पाण्याचा असं उलट खोपडीचं म्हणतो ना आपण. एखादा माणूस बघा, तो उलट्या खोपडीचा, आतापर्यंत चांगला वागत होता, आता कसं काय वायवार वागायला लागला, तसं त्याला काय, पाण्याला काय कमी जास्त जास्त होते, नंतर अचानक कमी व्हायला लागून जाते 4 अंशाच्या खाली. म्हणून याला पाण्याचं असंगत आचरण म्हणतात. काय म्हणतात? असंगत आचरण. मग पाण्याच्या असंगत आचरणाचा फायदा देखील आहे बरं का. काय फायदा आहे माहिती का? जे वरती बर्फ जरी असला तरी खाली पाणी काय असतं? खाली पाणी असतं. आणि त्याच्यामुळे तिथले जे जलचर प्राणी असतात, मासे वगैरे, ते जिवंत राहतात. जर पाण्याने येडापणा केला ना, म्हणजे असा सारखंच काही झालं असतं, तर ते जलचर जगू शकले नसते. आलं का लक्षात? त्याच्यानंतर न्यूटनचा गतिविषयक नियम, दुसरा नियम कोणता सांगितला? संवेग. वस्तुमान आणि वेग. जेवढं वस्तुमान जास्त, वेग जेवढा जास्त, तेवढा ऍक्सिडेंट जास्त होईल. बरोबर आहे का नाही? संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, आणि संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होते. काय होतं? संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हे दुसरा नियम आहे न्यूटनचा. बरोबर. रेल्वेचा ऍक्सिडेंट जर पहिला, रेल्वेने एका याला ठोकलं होतं. कोणाला? ट्रकला ठोकलं होतं. तर ट्रकचं टायर कुठं होतं आणि स्टेरिंग कुठं होती, त्या माणसाचे हातपाय कुठं कुठं होते? रेल्वेचा ऍक्सिडेंट. बाई, कारण रेल्वेचं वस्तुमान जास्त आहे आणि वेग देखील जास्त होता. बरोबर आहे का नाही? पण तेच सायकलीने ठोकलं असतं, एवढं काय ते ट्रकवाल्याला काही झालं नसतं, सायकलला उरपट पडलं असतं. बरोबर आहे का नाही? हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. पहिला नियम जडत्वाचा, दुसरा संवेगाचा, आणि तिसरा क्रियाबल आणि प्रतिक्रिया बलाचा. त्याच्यानंतर ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? आता 22 डिग्री सेल्सिअसला हवेतील वेग किती, असा प्रश्न विचारलाय तुम्हाला. 22 डिग्री सेल्सिअसला तर ऍक्च्युली हवेचा वेग असतो 330. किती असतो? 330 असतो. पण 330 हवेचा बघा किती असतो? 330 असतो. पण 1 अंश सेल्सिअसला 0.6 वाढतो. किती? 0.6. ऍक्च्युली 0.6 म्हणजेच काय? 0.6. आता 22 गुणिले 0.6 जर केलं तर 22 सखम 32 असे म्हणजे 13.2 म्हणजे जवळपास 14 वाढतो. किती वाढतो? 14 वाढतो. बघ हे 330 आणि हे जवळपास 14, तर किती? 344. किती? 22 डिग्रीला किती होईल तो? 344. कळलं का तुम्हाला? 22 डिग्रीला किती? 300. तुम्हाला विचारलं मी 50 डिग्रीला किती होईल रे? तुम्ही 50 गुणिले काय करायचं? 22 करायचं आणि 0.6 करायचं. 50 गुणिले 0.6 म्हणजे 30 वाढेल. किती वाढेल? 30. आला का लक्षात? 30 वाढेल म्हणजे 330 प्लस 30 म्हणजे 360 मीटर प्रति सेकंद. एका सेकंदात 360 मीटर. म्हणजे तापमान जेवढं वाढतो तेवढा हवेचा वेग देखील काय होतो? वाढतो. ध्वनीचा हवेतील वेग.
हा तापमानावर अवलंबून असतो. जेवढं तापमान जास्त तेवढा ध्वनीचा वेग जास्त असतो. त्याच्यानंतर असं विचारलं जातं की वजन, आता समजा मॅडमचं वजन आहे, तर मॅडमचं वजन जर समजा 60 किलो आहे, जर मॅडमला चंद्रावर नेलं तर मॅडम फक्त 10 किलो भरतील. किती? 10 किलो भरतील. कारण आपलं गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ना, ती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढं आपली गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि चंद्राची आहे ना, याच्या 1/6 आहे. किती आहे? 1/6. 1/6 आणि 6 6 36 1.6 आहे. किती आहे? 1.6. त्याच्यामुळे चंद्रावर चालताना उड्या मारत चालावं लागतं. आपलं इथं 1 पाऊल जेवढं पडतं ना, तर तसं आपल्याला 6 पावलामध्ये 1 पाऊल पडतं चंद्रावर. मग विचार करा किती मजा येत असेल चंद्रावर चालायला. बरोबर आहे का नाही? पट 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 रील आपलं तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड, तर तुम्ही चालू 5 मिनिटात पोलीस भरतीचं ग्राउंड. बरोबर आहे का नाही? तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या 1/6 आहे. आणि मग जरी आपण समजा आता आपली जी पृथ्वी आहे ना, ही ओव्हल शेप आहे. कशी आहे? ओव्हल शेप आहे. म्हणजे इथं जे आहे ना, इथून जे आहे ना, इथं समजा गुरुत्वाकर्षणचा पॉइंट आहे मधून, इथं शक्ती अशी ओढून धरते. प्रत्येक वस्तूला काय करते? आपल्याकडे ओढून धरते. हे अंतर जास्त आहे, हे अंतर काय आहे? कमी आहे. त्याच्यामुळे ध्रुवावर जे आहे ना, गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे आणि विषुववृत्तावर काय थोडीशी कमी आहे. काय आहे? विषुववृत्तावर कमी आहे. आता ऍक्च्युली 9.8 जरी म्हटलं आपण, इथं 9.83. किती आहे? 9.83. इथं 9.78 असे काहीतरी आहे. आलं लक्षात? म्हणजे 9.8च्या वरती आहे, ही 9.8च्या थोडीशी काय आहे? कमी आहे. म्हणजे विषुववृत्तावर वजन थोडंसं जास्त भरेल आपलं. विषुववृत्तावर वजन का बरं? कारण हे अंतर काय आहे? कमी आहे. हे अंतर इथं जास्त असल्यामुळे इथं काय असेल? वजन थोडंसं काय असेल? कमी भरेल. इथं विषुव आपली आणि ध्रुवावर काय असेल? नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला काय असेल? वजन जास्त असेल. कळलं का? का बरं? कळलं का बरं? तर आपल्याला अजून एक खास करून एक प्रश्न विचारला जातो की चुंबकीय पदार्थ कोणते? म्हणजे चुंबक आहे ना, चुंबक असं धरलं कसं ओढून घेतो. लोखंड असेल, निकेल आणि कोबाल्ट. लक्षात ठेवा, लोखंड, निकेल आणि कोबाल्ट. सोन्याला नाही ओढत, ते चांदीला नाही ओढत, ऍल्युमिनियमला नाही ओढत. लक्षात ठेवा. मग तुम्हाला चुंबकीय पदार्थ कोणते आणि अचुंबकीय कोणते? अचुंबकीय म्हणजे काय? चुंबक ओढत नाही असे पदार्थ, बाकी सगळे. पण लोखंड, निकेल, कोबाल्ट हे काय आहेत? चुंबकीय पदार्थ आहेत. पुन्हा राष्ट्रीय विषाणू संस्था, नॅशनल व्हायरल, पुण्याला. त्याच्यानंतर एक असं किरणोत्सारी मूलद्रव्य विचारलं. किरणोत्सारी म्हणजे काय? ज्याच्यामधून रेस सोडले जातात. बरोबर की नाही? युरेनियम असेल, त्याच्यानंतर युरेनियम असेल, रेडियम असेल, रेडॉन असेल, हे काय करतं? बरोबर की नाही? आपण रस्त्याने जात असताना रेडियमची हे असतात बघा, आहे जिथं अंधारात सुद्धा आपल्याला ते चमकताना दिसतात. मग त्याच्यामध्ये रेडियम, युरेनियम, रेडॉन ही काय? किरणोत्सारी आहे. काय ते? किरणोत्सारी आहेत. आपल्याला बाकीची किरणोत्सारी नाही आहेत. त्याच्यानंतर धातूची, तर समजा एखादा धातू असेल आणि त्याची अशी तार काढता येत असेल, तर त्या गुणधर्माला काय म्हणतात? बरोबर, त्याला तन्यता म्हणतात. तार काढता येत असेल तर तन्यता, आणि ठोकून असा पत्रा तयार करता येत असेल तर वर्धनीयता. वाढ होते का नाही? सोन्याचा पत्रा तयार करता येतो म्हणजे काय झाली? वर्धनीयता. एखाद्याची तार तयार करता आली तर त्याला काय म्हणायचं? तन्यता. मग तन्यता, वर्धनीयता हे काय आहेत? पदार्थाचे काय आहेत? गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर वाऱ्याचा जो वेग असतो, तो वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजता येतात? वाऱ्याचा वेग हा नॉट्स मध्ये मोजतात. कशामध्ये? नॉट्स मध्ये वाऱ्याचा वेग मोजला जातो. कळलं का? NOTS, नॉट्स मध्ये वाऱ्याचा वेग मोजला जातो. कळलं का तुम्हाला? नॉट्स. त्याच्यानंतर WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, ही आरोग्याशी संबंधित आहे. बरोबर की नाही? आता जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या लसीला हे केल्याशिवाय ती लस देता येत नाही. त्याच्यानंतर एकक ऊर्जेचं एकक विचारलं जातं. ऊर्जेचं एकक काय आहे? शक्तीचं एकक येते जूल. जूल ऊर्जेचं एकक काय आहे? जूल आहे. ओके. त्याच्यानंतर मानवी शरीरातील कोणत्या पेशी अशा आहेत की त्यांना संरक्षक पेशी म्हणतात? सांगा. पांढऱ्या पेशी. कोणत्या? पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असं म्हणतात. काय म्हणतात? सैनिकी पेशी. म्हणजेच काय? आता एखादा जीवाणू आपल्या शरीरात घुसला ना मॅडम असा, तर पांढऱ्या पेशी अशा जमा होतात सैनिकासारख्या, आणि त्याला काय करतात? तू आला का? तर कार्यक्रम त्याला खाऊन टाकतात. आला का लक्षात? त्याचा कार्यक्रम करतात. जर असे दररोज आपल्या शरीरामध्ये हजारो जीवाणू जात असतात,
आणि ज्याचे जो व्यायाम करतो, जो चांगला संतुलित आहार घेतो, त्याचे WBC स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यामुळे काय त्याला लवकर आजार होत नाही. एखाद्याला सर्दी पडसं झालं ना, तो जर क्लासमध्ये आला ना, 2-4 जणांना होतो, बाकीच्यांना होत नाही, कारण बाकीच्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग, प्रतिकार शक्ती काय असते, स्ट्रॉंग असते. हे काम करतो पांढऱ्या रक्तपेशी, यांना सैनिकी पेशी म्हणतात. काय म्हणतात? सैनिकी पेशी असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर अजून संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार असे काही प्रकार असतात. आता समजा एखाद्याला, समजा तेजसला समजा एखादी खाज येते, असं खासतोय, तो जवळ बसला, एखाद्याचा हात लागला, ते त्याचे जे आहे ते त्याला चिटकले, तो सुद्धा हळूहळू काय त्याने घरी जाऊन हात पाय धुतले नाही, त्याला सुद्धा काय इचिंग तयार होईल. याला काय म्हणतात? संसर्गजन्य. मग संसर्गजन्य मध्ये कोणकोणते आहेत? गोवर आहे, कांजिनिया आहे, त्याच्यानंतर हे काय संसर्ग, एकमेकांच्या संपर्कातून हे आजार तयार होतात. बरोबर की? काही आजार, आता मधुमेह आहे, डायबिटीस आहे, तुम्हाला झाला मला नाही, तुम्ही माझ्या जवळ बसत काय होणार, मला डायबिटीस होणार नाही, आहे का नाही? आता ॲस्थमा, कॅन्सर हे जे आजार आहेत इतर दुसऱ्या कोणी इतर तिसऱ्याला होत नाही. ओके. आता तुम्हाला अजून कोणतं व्हिटॅमिन सी कशामध्ये असतं असाही प्रश्न. व्हिटॅमिन सी कशा? आवळा, लिंबू वर्गीय सगळे पदार्थ, कोबी, अरे का याच्यामध्ये असतात. आणि कोणते जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत? बी आणि सी. बरोबर, पाण्यामध्ये विरघळणारे आहेत ब आणि क, बी आणि सी. हे पाण्यात विरघळतात. वॉटर सोल्युबल म्हणतात त्यांना, वॉटर सोल्युबल. म्हणजे त्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये पालेभाज्या असतात ना, जास्त शिजवायच्या नाही, गाजर वगैरे हे शिजवायचं नाही जास्त, कारण ज्यावेळेस शिजतं ना, पाण्याची जेव्हा वाफ होते ना, त्या वाफेमधून ते विरघळलेले असतात, ते पाण्यातून काय होतात, निघून जातात. त्याच्यामुळे नाही तर भाज्या, काही बाया काय करतात, भाज्या कापून आहे ना, त्यानंतर व्यवस्थित धुवून काढतात, स्वच्छ. अगोदर भाजी धुवून काढायची, कापायच्या अगोदर, कापल्यानंतर धुवायची नाही. कापल्यानंतर धुतली की त्याच्यातले सगळे व्हिटॅमिन कशात, पाण्यात हे झालं, ते पाणी फेकून दिलं, तुम्ही जे खाल्लं तुम्हाला व्हिटॅमिनच मिळाले. सर मी लय भाजीपाला खाल्ला, मला व्हिटॅमिन का बरं भेटत नाही? अरे येड्या, तू पाणी फेकून दिलं ना ते, बरोबर आहे का नाही? म्हणजे व्हिटॅमिन बी आणि सी हे वॉटर सोल्युबल आहेत. आणि ADEK एकूण 6 जीवनसत्व आहेत, हे 4 आणि हे 2. हे जे आहेत ना, हे काय ऑइल मध्ये म्हणजे फॅट सोल्युबल आहे, तेलामध्ये हे विरघळतात. कशामध्ये विरघळतात? तेलामध्ये विरघळतात. आणि हे जे आहेत हे कशामध्ये विरघळतात? पाण्यामध्ये विरघळतात. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? भारतीय हरित क्रांतीचे MS स्वामीनाथन. कोण? बंद करा, MS स्वामीनाथन. आणि पूर्ण जगाच्या पूर्ण कोण येते? नॉर्मन बोरलॉग. कोण आहे? नॉर्मन बोरलॉग. आणि महाराष्ट्रात कोण? वसंतराव नाईक. कोण? वसंतराव नाईक. मग तुम्हाला असं विचारलं, जर कॅन्सर असतो ना, कॅन्सर, तर कॅन्सर बरा करणारे जे डॉक्टर्स असतात तर त्यांना काय म्हणतात? कॅन्सर बरा करणारे. आता डोकं सगळ्या मेंदूला काही आजार झाला आणि ते जर आपण हे करायला गेले, न्यूरोलॉजिस्ट म्हणतात, न्यूरोलॉजिस्ट मेंदूला न्यूरोलॉजिस्ट, तुमच्या किडनीला काही झालं नेफ्रॉलॉजिस्ट, हाडांना काही झालं बरोबर ऑर्थो म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर हे झालं, समजा मेंदूचं झालं, त्याच्यानंतर हृदयाला काही झालं कार्डिओलॉजिस्ट. काय म्हणतात? कार्डिओलॉजिस्ट. बरोबर आहे का नाही? अजून स्किनला काही झालं, स्किन, याला इथं अंजूट आलं होतं, काय? डर्मा म्हणजे स्किन, डर्मा म्हणजे काय? स्किन. डर्मॅटॉलॉजिस्ट. वेगवेगळे बघा, स्त्रियांचे जे आजार असतात त्यांना गायनॅकॉलॉजिस्ट, ते जे डॉक्टर असतात गायनॅकॉलॉजिस्ट स्त्रियांचं. हाडांचं ऑर्थो. त्याच्यानंतर जर किडनीला काही झालं, आहे की नाही, किडनीला काही झालं तर किडनीचं फंक्शन काय असतं? रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. आणि ते जर काम केलं नाही तर ते आपण हे होतं, लक्षात ठेवा. मग नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात. काय म्हणतात त्यांना? ते कॅन्सर ते ब्रॉन्कॉलॉजिस्ट. त्याच्यानंतर ENT असतो. असे वेगवेगळे डॉक्टरांचे लई प्रकार झाले. अगोदर लहानपणी आम्हाला एकच डॉक्टर असायचा, त्याने इंजेक्शन दिलं की झालं बरं. आता वेगळे, आता कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, आला का लक्षात? डॉक्टर झाले. तर जर याचा जो आजार बरा करतो कॅन्सर, त्याला ऑन्कॉलॉजिस्ट. काय म्हणतात? ऑन्कॉलॉजिस्ट असं म्हणतात. काय म्हणतात? ऑन्कॉलॉजिस्ट असं म्हणतात. ओके. हे वेगवेगळे आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. स्वाईन फ्लू जे आहे, स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूपासून होतो? H1N1. कशापासून? H1N1. पाण्याची महत्तम घनता बरोबर 4 अंश सेल्सिअसला. बेरी कशामुळे होतो? व्हिटॅमिन बी मुळे. बरोबर आहे का नाही? पाण्याचा गोठण बिंदू किती? 0 डिग्री सेल्सिअस. पाण्याची महत्तम घनता 4 अंश सेल्सिअसला. बरोबर आहे का नाही? आता कांदे बटाटे
यांना मोड येऊ नयेत म्हणून एक किरण मारले जातात, गॅमा किरणांचा मारा केला जातो. आणि मग ही गॅमा किरण जे आहेत तर ते कॅन्सरच्या पेशी सुद्धा काय करतात, मारण्यासाठी ते काम करतात. आणि त्याचा गॅमा किरणांचा शोध जे आहे तर पॉल विलॉर्ड, काय पॉल विलॉर्ड या फ्रेंच शास्त्रज्ञाने याचा शोध लावला. कोणता? पॉल विलॉर्ड या फ्रेंच शास्त्रज्ञाने या गॅमा किरणांचा शोध लावला. जसं आपलं अणुकेंद्रक आहे का नाही, त्या अणुकेंद्रकाचा शोध रुदरफोर्ड यांनी लावला. कोणी लावला? रुदरफोर्ड. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. कोणी? न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला. कोणी लावला? चॅडविकनं. तसं जसं सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ असतं तसं पाण्याला काय म्हणतात? पाण्याला काय म्हणतात? H2O. पाणी म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, याच्यापासून बनतं पाणी. मग पाण्याचं रेणूसूत्र काय? तर H2O. काय? H2O. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4 याला रसायनांचा राजा म्हणतात. H2SO4 याला सल्फ्युरिक ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतात. आणि याला तेजाब देखील म्हणतात. एखाद्याच्या तोंडावर मारून फेकलं तोंड जळून जातं. आलं लक्षात? हे सांगायला नको तुम्हाला, नाही तुम्ही एका ठिकाणी प्रयोग कराल. येडेवाणी करायचं नाही. आलं का लक्षात? त्या ऍसिड हल्ला त्याचा फार मोठा गुन्हा दाखल होतो. त्याच्यानंतर आपले जे रक्ताचे गट असतात त्याच्यामध्ये ए असेल, बी असेल, त्याच्यानंतर AB असेल आणि O असेल. आता माझा O आहे, माझं सगळ्यांना रक्त चालतं कारण मी सर्व याला O रक्त गटाला सर्व योग्य दाता म्हणतात. हा मग त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह A प्लस, B प्लस, AB प्लस, O प्लस, मायनस A मायनस, B मायनस, AB मायनस आणि O मायनस. आता माझा O पॉझिटिव्ह आहे तर माझे सगळे पॉझिटिव्ह वाल्यांना चालेल. मी O निगेटिव्ह राहतो सगळ्यांना, सगळ्यात निगेटिव्ह वाल्यांना चाललं असतं. बरोबर का नाही? मला मग सर्व योग्य दाता म्हणायचं कारण मी दान करणार आहे. बरोबर का नाही? AB आहे ना, एबीचं रक्तगट फक्त AB वाल्यालाच चालतं आणि त्याला AB वाला कोणाला देता येत नाही. म्हणजे त्याला सगळ्यांचं चालतं. Oचं बी चालतं, Bचं बी चालतं, सगळ्यांचं चालतं. पण देताना तो फक्त AB ला देऊ शकतो. त्याला सगळ्यात मतलबी रक्तगट असं म्हणतात. AB हा सर्व योग्य ग्राही, युनिव्हर्सल रिसिपंट असं म्हणतात. आणि सर्व योग्य दाता म्हणजे कोणता? विटॅमिन आय. विटॅमिन नाही, सॉरी, कोणता रक्तगट कोणता? O आहे ना. विटॅमिन त्याच्यामध्ये गडबड व्हायला लागली. बरोबर आहे का नाही? तर त्याच्यानंतर वेगवेगळे ऍसिड, कोणत्या याच्यामध्ये काय ऍसिड असतं? लिंबू असतं का नाही मॅडम? लिंबू मध्ये कोणतं ऍसिड असतं? सायट्रिक ऍसिड. कोणतं? सायट्रिक. लिंबामध्ये असतं सायट्रिक ऍसिड. चिंच माहिती का? चिंचामध्ये असतं टार्टारिक ऍसिड. कोणतं? टार्टारिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड. त्याच्यानंतर तुमचं हे तुम्ही दह्याचं लोणी करतात बघा, लोणी. नाही, ब्युटेरिक. काय म्हणतात त्याला? लोण्यामध्ये असतं, लोण्यामध्ये ब्युटेरिक ऍसिड असतं. आणि दुधामध्ये लॅक्टिक. दुधामध्ये कोणतं? लॅक्टिक. दुधामध्ये लॅक्टिक, चिंचेमध्ये टार्टारिक, लोण्यामध्ये ब्युटेरिक कडवट असतं ते. लॅक्टिक म्हणजे काय? दुधामध्ये असतं. आणि जे व्हिनेगर असतं का नाही, व्हिनेगर मध्ये ऍसिटिक आम्ल असतं. काय असतं? ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक आम्ल असं म्हणतात. आणि व्हिटॅमिन सी ला काय म्हणतात? एस्कॉर्बिक ऍसिड. काय म्हणतात? एस्कॉर्बिक ऍसिड. ओके. त्याच्यानंतर मानवी त्वचेमध्ये कोणतं जीवनसत्व तयार होतं? ड जीवनसत्व तयार होतं. आणि जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे फुंक या शास्त्रज्ञाने. कोणत्या? फुंक. जीवनसत्व आणि खनिज यांची आपल्याला अत्यल्प प्रमाणात गरज असते पण ते अत्यावश्यक असतात. जर कमी पडले तर आपल्याला काय होतात? आजार होतात. बी आणि सी जास्त झाले तर ते लघवी वाटे निघून जातात. कमी झाले तर त्याच्यापासून आजार होतात. पण ADEK हे कमी पडले तरी आजार होतात, जास्त झाले तरी आजार होतात. आलं का लक्षात? मग क च्या अभावी काय होतो? विटॅमिन सी. आणि सगळ्यात जास्त क कशामध्ये असतो? आवळा, लिंबू, आंबट पदार्थ, कोबी याच्यामध्ये असतो. ओके. ड जीवनसत्वामुळे काय होतो? अभावामुळे मुडदूस होतो. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉन. चॅडविक. आता तुम्ही म्हणा सर न्यूट्रॉन काय म्हणून राहिले तुम्ही? न्यूट्रॉन. अरे पदार्थाचा, आता बघा हे पुसलं ना, हे बारीक बारीक धूळ पडते. बरोबर की नाही? पदार्थाचा लहानात लहान कण, त्याला महर्षी कणाद यांनी काय म्हटलं होतं? पिलो म्हटलं होतं. म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे त्याला काय म्हटलं होतं? पिलो म्हणजे त्याला ऍटम, अणु असं म्हणतात. मग असं वाटलं की पदार्थाचा सगळ्यात लहानात लहान कण आहे. पण शास्त्रज्ञांनी त्या कणाचे पुन्हा विभाजन केले आणि हा जो कण आहे ना त्याच्या भोवती मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. काय फिरत असतात? आणि मध्यभागी जे असतो ना याला केंद्रक म्हणतात. सेंटर असतो म्हणे, याला केंद्रक म्हणलं.
मग या अणुकेंद्रकाचा शोध याने जे रुदरफोर्डने लावला. कोणी लावला? रुदरफोर्ड याने लावला. मग याच्यामध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं एकत्रित बेरीज केली तर त्याचं अणूचं वजन तयार होतं, वस्तुमान, अणुवस्तुमान तयार होतं. काय? आणि जे बाहेर जे असतात ना, प्रोटॉन जेवढे प्लस असतात तेवढेच बाहेर इलेक्ट्रॉन काय असतात? मायनस असतात. काय असतात? मायनस. मग त्याच्यामध्ये के, एल, एम, एन अशा कक्षा असतात याच्या. मग के ज्या कक्षा असते ना 2n स्क्वेअर म्हणजे काय? 2 गुणिले एकाचा वर्ग. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 2 गुणिले 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 4 म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. किती? 8. 1 2 3 4 5 6 7 8. 8. तिसऱ्या कक्षेमध्ये 2 गुणिले 2चा काय? 3 गुणिले 2चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजे किती आलं? काय? 3चा वर्ग. 2 गुणिले 3चा वर्ग. 3चा वर्ग 9 गुणिले 2 गुणिले 9 म्हणजे किती? 18. मग ह्या तिसऱ्या कक्षेमध्ये 18 असतात. के मध्ये 2, एल मध्ये 8, एम मध्ये 18. 2 8 18 असं असतात. मग अणुकेंद्रकाचा शोध लावला रुदरफोर्ड. न्यूट्रॉन जे ना एन, न्यूट्रॉनचा शोध लावला चाडविक. कोणी लावला? चाडविक या शास्त्रज्ञाने. आणि जे इलेक्ट्रॉन आहे ते जे जे थॉम्सन. कोणी? जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. दिवसेंदिवस अजून त्याचं अजून एक गोष्ट होते. हा ना लक्षात. उत्क्रांतीवादाचा शोध कोणी लावला? चार्ल्स डार्विन यांनी. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर झाडाची पाने हिरवी का बरं दिसतात? क्लोरोफिल. झाडामध्ये पानांमध्ये हिरवं कण असतात. मग पानांमध्ये असलेले हिरवे कण, त्याच्यानंतर वनस्पतींनी वाहून आणलेलं पाणी, सूर्यप्रकाश, पाणी आणि हिरवे कण याच्यामुळे आणि हवेमधलं काय? कार्बन डायऑक्साईड याच्यामुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ऑक्सिजन ते दिवसा ऑक्सिजन सोडतात. रात्री काय वनस्पती अन्न तयार करत नाही कारण सूर्यप्रकाश नसतो आणि अन्न तयार करत नसल्यामुळे ते रात्री काय करतात? कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणून रात्री झाडाखाली झोपायचं नाही. आपण बी कार्बन डायऑक्साईड सोडायचा, झाड बी सोडेल आणि मग आपल्याला झाडाखाली गुदमरल्यासारखं वाटेल. आणि जुनी लोक म्हणायचे रात्री झाडाखाली काही भूत असतं. काय भूत? का बरं? का ती गुदमरल्यासारखं वाटतं म्हणून. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर प्रकाश वर्ष म्हणजे काय? एका वर्षात प्रकाश जितक्या दूर जाईल त्याला प्रकाश वर्ष म्हणतात. काय? मग प्रकाश वर्ष कशासाठी वापरलं जातं? ग्रह ताऱ्यांमध्ये खूप मोठं अंतर मोजण्यासाठी. ग्रह ताऱ्यांमधून समजा माझं घर तर समजा याचं घर आहे, मोजायचं असेल तर काय कशामध्ये मोजू? किलोमीटर मध्ये मोजू. कशामध्ये? किलोमीटर. पण इथून तर समजा मला गुरुग्रहापर्यंत जायचंय किंवा दुसऱ्या ग्रहापर्यंत जायचंय तर आपल्याला प्रकाश वर्षामध्ये अंतर मोजलं जातं. बरोबर का नाही? मग पाण्याला जसं H2O म्हणतात तसं मिठाला काय म्हणतात? सोडियम क्लोराईड. काय म्हणतात? सोडियम क्लोराईड. मिठाला म्हणतात सोडियम क्लोराईड. खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात? बेकिंग सोडा. अरे बेकिंग सोडा म्हणजे काय? NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. आणि धुण्याचा सोडा Na2CO3 काय? सोडियम कार्बोनेट. त्याच्यानंतर युरिया असतो का नाही? युरिया म्हणजे आपण याला टाकतो बघा, पिकाला टाकतो. तर युरियाची अशी पांढरी हे असते. त्याच्यामध्ये नायट्रोजन असतो युरियाच्या गोणीमध्ये आणि तो किती असतो? 46%. अनेक वेळा विचारला युरियाच्या गोणीमध्ये किती टक्के नायट्रोजन असतो? 46% काय असतो? नायट्रोजन असतो. त्याच्यानंतर एक ऑर्निथॉलॉजी म्हणजे ऑर्निथॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? पक्ष्यांचा अभ्यास करणारं शास्त्र ऑर्निथॉलॉजी. ऑन्कॉलॉजी कॅन्सरचं. त्याच्यानंतर ऑर्थो हाडांचं, डर्मा स्किनचं, नेफ्रॉ किडनीचं, ब्रेनचं काय सांगितलं? न्यूरोलॉजिस्ट. बरोबर. त्याच्यानंतर ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डोळ्याचं, ऑप्थॅल्मोलॉजिस्ट. ओके. तसं ऑर्निथॉलॉजी हे कशाचं आहे? पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. फुलांचा अभ्यास करणारा अँथॉलॉजी म्हणतात. फुलांचा काय म्हणतात? अँथॉलॉजी. फुलांचा अभ्यास केला जातो. कीटकांचा अभ्यास करायचा असेल तर एंटॉमॉलॉजी म्हणतात. काय म्हणतात? एंटॉमॉलॉजी. कीटकांचा अभ्यास एंटॉमॉलॉजी. अँथॉलॉजी म्हणजे याच्यामध्ये फुलांचा अभ्यास केला जातो. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? पक्ष्यांचा अभ्यास केला जातो ऑर्निथॉलॉजिस्ट मध्ये. आणि जीवाणूंचा अभ्यास करायचा असेल तर बॅक्टेरियोलॉजी. काय? बॅक्टेरियोलॉजी. आता कर्करोग कॅन्सर एखाद्याला झाला ना तर कोबाल्ट 60 काय वापरलं जातं? कोबाल्ट 60 वापरलं जातं. आणि कोबाल्ट 60 चे किरण हे करून तर ते जे आणि अनियंत्रित वाढणारे जे पेशी असतात
तर त्यांना काय केलं, नियंत्रित केले जातात, जाळून काढले जातात. खूप त्रास होतो. आणि कर्करोगाच्या उपचारासाठी जे आहे कर्करोग नियंत्रण कार्यक्रम हा 100% केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. म्हणजे सरकार 100% त्याला मदत करतं. मग पाण्यामध्ये काय काय असतं, हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचे 1 अणू, बरोबर आहे का नाही. डायनामाइट माहिती का, भूसुरुंग, म्हणजे खडक इकडून डायरेक्ट या डोंगरातून त्या डोंगरात असा पूर्ण रस्ता काढायचा असेल तर भूसुरुंग लावून 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 फोडून ते तिकडे काढलं जातं. त्याचा शोध कोणाला, डायनामाइटचा अल्फ्रेड नोबेल. काय, अल्फ्रेड नोबेलची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. अल्फ्रेड नोबेल नावाचा माणूस होता. एके दिवशी पेपरमध्ये छापून आलं, नोबेल अल्फ्रेड वारला म्हणून, आणि जगाचा कर्दन काळ संपला म्हणून असं होतं. आणि मग त्याला वाटलं, अरे जगाचा मी कसं काय कर्दन काळ, मी तर चांगल्या जगाच्या कल्याणासाठी याचा शोध लावला आहे का नाही. म्हणजे खडक फोडला जाईल, इकडचे तिकडे रस्ते तयार करायचे म्हणून मी डायनामाइटचा शोध लावला. पण ते डायनामाइटचं त्या सुरुंगाचा शोध लावून एखादं घर, एखादा मोठा बंगला, एखादं मोठं वास्तू ती काय उद्ध्वस्त करता येऊ शकते. म्हणून त्याला कर्दन काळ म्हटलं गेलं. म्हणून ते नोबेलने त्या स्वीडनच्या बँकेमध्ये त्याचे जेवढे पैसे आले सगळे पैसे त्या स्वीडनच्या बँकेमध्ये ठेवले, आणि त्याचं जे व्याज मिळतं त्या व्याजातून जगात चांगल्या काम करणाऱ्या लोकांसाठी ते व्याज दिलं जातं, म्हणजे त्याचं बक्षीस दिलं जातं. आणि जगातला सर्वात मोठा पुरस्कार नोबेल पुरस्कार आहे. भौतिकशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, त्याच्यानंतर जीवशास्त्रामध्ये असे वेगवेगळ्या शास्त्रज्ञ याच्यामध्ये हे दिला जातो. काही शांततेसाठी नोबेल पुरस्कार दिला जातो. आपल्या मदर तेरेसाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर याला सुद्धा मिळालेला आहे, आपलं अर्थशास्त्र अमर्त्य सेनलाही मिळालेला आहे. त्याच्यानंतर रवींद्रनाथ